Hello. So we'll start with this topic, dual nature of radiation and matter. तर आता ह्या टॉपिकचं नाव असंच का बरं आहे हे आपल्याला ॲज वी प्रोसीड विथ द डिस्कशन हे आपल्याला समजून येईल. सो इनिशियली लेट अस टॉक अबाउट मेटल, इलेक्ट्रॉन्स ऑन द सर्फेस ऑफ द मेटल, फ्री इलेक्ट्रॉन्स ऑन द सर्फेस ऑफ द मेटल. तर समजा हा मेटलचा सर्फेस आहे आणि त्याच्यावरती फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहे जे रॅन्डमली इथे तिथे मूव्ह करतात. आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स जरी ते इथे ते मूव्ह करत असले तरी ते सरफेस मधून बाहेर जम्प घेऊ शकत नाहीत. असं का घेऊ शकत नाही? का तर जसं इलेक्ट्रॉन बाहेर जम्प घ्यायचा प्रयत्न करेल तसं ही विल लिव्ह बिहाइंड पॉझिटिव्ह चार्ज इन दॅट एरिया. आता न्यूट्रल गोष्टीमधनं समजा निगेटिव्ह चार्ज बाहेरच असेल तर तिथे काय तयार होईल? पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल अँड दॅट पॉझिटिव्ह चार्ज विल अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन अगेन बॅक टू द सरफेस. म्हणून कुठलाही इलेक्ट्रॉन सक्सेसफुली सरफेस मधून बाहेर येऊ शकत नाही. तर तसं करायचं जर असेल तर इलेक्ट्रॉनला काही मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला द्यावी लागेल जेणेकरून तो त्या अट्रॅक्शनचा सामना करत सक्सेसफुली सरफेस मधनं बाहेर येऊ शकेल. दॅट मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय द फ्री इलेक्ट्रॉन ऑन द surface of the metal to come out of the surface of the metal is called as work function. ओके, त्या मिनिमम एनर्जीला काय म्हणतात? वर्क फंक्शन म्हणतात. वर्क फंक्शन. ठीक आहे. आता हा जो वर्क फंक्शन आहे इट इज डिनोटेड बाय द लेटर फाय नॉट. ओके, आता ही काय प्रचंड खूप जास्त एनर्जी नाहीये त्यामुळे ही एनर्जी जूल्स मध्ये नाही मोजली जात. इट इज मेजर्ड इन इलेक्ट्रॉन वोल्ट. सो द वर्क फंक्शन ही जी एनर्जी आहे द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू टेक द इलेक्ट्रॉन आउट ऑफ द मेटल सरफेस ही कशात मेजर केली जाते? इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये मेजर केली जाते. आता एक इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे किती जूल? तर एक इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 जूल. हे असं का बरं आलं? कारण की इथे बघा समजा आपल्याकडे एक चार्ज पार्टिकल आहे बरं का, त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे. म्हणजे तो समजा इमॅजिन करा की हातात धरून ठेवले आपण अँड सपोज इफ आय अप्लाय इट अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही तर त्याच्यावरती फोर्स लागेल आणि हा जो चार्ज पार्टिकल आहे तो मी हातातला सोडून दिला तर बिकॉज ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स इट विल स्टार्ट एक्सिलरेटिंग आणि when it crosses a potential difference v it will have some velocity v. Okay, and the work done on this charge particle would be what? Q into v. Okay, and according to the work energy theorem this work done will be seen as the change in kinetic energy. Initially kinetic energy 0 होती, आता जो पण वर्क झालाय that will be seen as kinetic energy. म्हणजे kinetic energy किती झाली? Q into v. ही kinetic energy कशात येणार? जूल मध्ये येणार. चार्ज तुम्ही कुलम मध्ये टाका, पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही व्होल्ट मध्ये टाका. आता आता एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती? चार्ज पार्टिकलच्या ठिकाणी क्यूच्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन ठेवला तर क्यूच्या ठिकाणी आपल्याला चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन लिहावं लागेल आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही लिहावं लागेल. ओके, दिस मच जूल्स. आता इलेक्ट्रॉनचा चार्ज किती? इट इज 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 आणि समजा पोटेन्शियल डिफरन्स आपण एक ठेवला तर इंटू 1 म्हणजेच काय झालं? 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. एवढी त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी झाली. म्हणजे एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे नेमकी किती एनर्जी? तर एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे तेवढी कायनेटिक एनर्जी ऑफ वन इलेक्ट्रॉन वेन इट इज एक्सेलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. बरोबर, हे क्लिअर आहे? ठीक आहे. नाउ विल गो टू द एक्सपेरिमेंट ज्याच्यामुळे ह्या टॉपिकचा अभ्यास झाला होता, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बर, आता एक ऑब्झर्वेशन काय केलं गेलं होतं की समजा आपल्याकडे एक पर्टिक्युलर मेटल आहे आणि ह्या मेटलवर इफ वी इन्सिडेंट सम फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट तर असं ऑब्झर्वेशन केलं गेलं होतं की मेटल मधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर येत होते. मेटलच्या सरफेस मधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर येत होते. नाउ इट वॉज अ स्ट्रेंज ऑब्झर्वेशन. ह्याच्याबद्दल आपण अजून बोलू डिटेलमध्ये.
आता इलेक्ट्रॉन बाहेर येत होते, तर लाईट इन्सिडेंट झाल्यामुळे इलेक्ट्रॉन बाहेर येतात. आता ह्या लाईटला, कुठल्याही लाईटला फोटो असा शब्द आपण वापरतो. जसं फोटोग्राफ झालं, रिलेटेड टू लाईट ज्या गोष्टी आहेत, फोटोसिंथेसिस झालं. ओके, तर हे जे इलेक्ट्रॉन्स बाहेर आलेत ते लाईट पडल्यामुळे बाहेर आलेत, म्हणून ह्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हटलं गेलं? फोटो इलेक्ट्रॉन्स. या इलेक्ट्रॉन्सला काय म्हटलं गेलं? फोटो इलेक्ट्रॉन्स. आणि ज्या सरफेस मधनं ते इलेक्ट्रॉन्स बाहेर आलेत त्याला काय म्हणू आपण? फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. किंवा फोटो सेन्सिटिव्ह मेटल. नाउ दिस इफेक्ट, की लाईट पडली एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची एका पर्टिक्युलर मटेरियलवर आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स बाहेर आलेत सरफेस मधनं त्या मटेरियलच्या, दिस इफेक्ट वॉज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बर, आता इथे मजेशीर गोष्ट अशी आहे की दिस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जेव्हा हे डिस्कवर झालं की असं होतंय, दिस कुड नॉट बी एक्सप्लेन्ड बाय द नोन नेचर ऑफ लाईट, दॅट वॉज द वेव्ह नेचर ऑफ लाईट. आपण काय शिकत आलोय आतापर्यंत? इंटरफरन्स चॅप्टर मध्ये बघा, डिफ्रॅक्शन मध्ये बघा, की लाईट इज मेड अप ऑफ वेव्स. लाईट इज मेड अप ऑफ वेव्स. सो इट इज व्हॉट वेव्स? इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि हा जो फिनॉमिना आहे, तुम्ही जर वेव्ह थेरी ऑफ लाईट वापरून बघितली तर दिस फिनॉमिना कुड नॉट बी एक्सप्लेन बाय वेव्ह थेरी ऑफ लाईट. याचा अर्थ काय बरं झाला? की आपल्याला लाईटचा नेचर मे बी नीट अजून कळलेला नाहीये. आता लेट अस सी की व्हाय दिस फिनॉमिना कुड नॉट बी एक्सप्लेन बाय वेव्ह थेरी ऑफ लाईट. बरं, एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. समजा आपल्याकडे एक मेटल सरफेस आहे, 1 मीटर बाय 1 मीटर, 1 मीटर स्क्वेअर एरिया आहे त्याची, आणि ह्याच्यावर एक साधारण इंटेन्सिटीची आपण लाईट इन्सिडेंट करतोय समजा. आणि सपोज ही लाईटची इंटेन्सिटी किती आहे? 10⁻⁻⁶ वॉट पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या एरियामध्ये मेटलच्या साधारणतः किती इलेक्ट्रॉन्स असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स अराउंड 10⁻20 फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. म्हटल्यावर ऑन अन ऍव्हरेज प्रत्येक इलेक्ट्रॉन किती एनर्जी ऍब्झॉर्ब करेल? एनर्जी ऍब्झॉर्ब बाय इच इलेक्ट्रॉन, ऍव्हरेज एनर्जी. ऍब्झॉर्ब बाय 1 इलेक्ट्रॉन ती किती असणार आहे? 10⁻⁻⁶ डिवायडेड बाय 10⁻20. So this will be how much watt? 10⁻⁻26 watt. So this will be the amount of energy absorbed by 1 electron. आता एक इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी एनर्जी ऍब्झॉर्ब करायला इलेक्ट्रॉनला किती वेळ लागेल ते जर आपल्याला काढायचं असेल तर आपण टाइम लिहिणार. द टाइम रिक्वायर्ड टू ऍब्झॉर्ब हाऊ मच एनर्जी? 1 इलेक्ट्रॉन वोल्ट ऑफ एनर्जी. तर ते किती असणार आहे? 1 इलेक्ट्रॉन वोल्ट कडे किती जूल आहे? 1.6 इंटू 10⁻⁻19 डिवायडेड बाय 10⁻⁻26 आपण जर केलं तर अराउंड किती येते? 10⁻⁻26 वर जाणार, इट विल बी 10⁻20 प्लस 26. ओके, म्हणजे अराउंड 10⁻7 सेकंड्स एवढा टाइम लागतोय. सो दिस विल बी द टाइम रिक्वायर्ड बाय 1 इलेक्ट्रॉन टू ऍब्झॉर्ब 1 इलेक्ट्रॉन वोल्ट ऑफ एनर्जी. ओके, आणि आपला जो वर्क फंक्शन असतो म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन टू कम आउट ऑफ द मेटल सरफेस, इट इज इन फ्यू इलेक्ट्रॉन वोल्ट्स, म्हणजे 4, 5, 6 असे काहीतरी इलेक्ट्रॉन वोल्ट असतील. राईट, म्हटल्यावर इलेक्ट्रॉनला वर्क फंक्शन इतकी एनर्जी ऍब्झॉर्ब करायला साधारण ह्या एनर्जीच्या लाईट मधनं 10⁻7 सेकंड्स लागतात. आता तुम्ही त्याला डिवाइड बाय 60 केलं तर तुम्हाला काय मिळेल? मिनिट्स मिळेल. परत डिवाइड बाय 60 केलं तर आवर्स मिळेल. डिवाइड बाय 24 केलं त्याला परत नंबर ऑफ डेज मिळेल.
तर तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही जर इफ यू डू दॅट डिव्हिजन यू विल कम आउट दिस आन्सर विल कम आउट टू बी सेव्हरल डेज किंवा काही काही महिने लागतील टू फॉर दॅट इलेक्ट्रॉन टू ऍब्झॉर्ब वर्क फंक्शन अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे ही लाईट इच्छा ह्याच्यावर पडते म्हटलं काही महिन्यानंतर इलेक्ट्रॉन सरफेस मधनं बाहेर आले पाहिजे. हे बरोबर आहे. अकॉर्डिंग टू द वेव्ह थेरी ऑफ लाईट कंटिन्युअसली एनर्जी पडते, कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्झॉर्ब करतात आणि बराच दिवस लागतोय तेवढी एनर्जी ऍब्झॉर्ब करायला बाहेर येण्यासाठी. पण रियालिटीमध्ये व्हॉट वॉज द ऑब्झर्वेशन की लाईट इन्सिडेंट केली आणि इलेक्ट्रॉन्स लगेच बाहेर आले होते. असं खूप महिन्यानंतर खूप दिवसानंतर बाहेर आले नव्हते अकॉर्डिंग टू द वेव्ह पिक्चर ऑफ लाईट. सो दिस वॉज अ पझलिंग व्हॉट यू कॅन से ऑब्झर्वेशन. मग जसं मी म्हटलं की ह्याचा अर्थ आहे की आपल्याला कदाचित कदाचित लाईटचा नेचर पूर्णपणे कळलेला नाहीये. बरोबर. हेन्स वी रिक्वायर्स अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ लाईट मे बी. त्यामुळे आता ह्या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला काहीतरी नवीन शिकता येते लाईट बद्दल. तर आपल्याला काय केलं पाहिजे की भरपूर डाटा कलेक्ट केला पाहिजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा. भरपूर डाटा कलेक्ट केला पाहिजे, भरपूर ग्राफ बनवले पाहिजे आणि त्या ग्राफवरनं त्या डाटावरनं आपल्याला काही इन्फॉर्मेशन किंवा काही लिंक समजते का ते आपल्याला बघितलं पाहिजे. अँड फ्रॉम दॅट अ न्यू थिअरी ऑफ लाईट कुड बी रिटन. अँड दॅट वॉज डन बाय अल्बर्ट आइन्स्टाईन. एक्सपेरिमेंट बाकीच्या लोकांनी केलेल्या, पण एक्सपेरिमेंटचा अभ्यास अल्बर्ट आइन्स्टाईननी केला अँड ही केम अप विथ अ न्यू थिअरी ऑफ लाईट which was not the wave theory of light, which was a new theory of light which could explain successfully the photoelectric effect. And because of his explanation of photoelectric effect, he eventually won the Nobel Prize. ठीक आहे. आता मग ती आपण सेटअप बघू की तो जो एक्सपेरिमेंट केलाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजण्यासाठी डिटेलमध्ये तो सेटअप कसा असेल. आता पहिली गोष्ट बघा, सेटअप आपल्याला का बरं लागेल, आपल्याला नेमका कसला डाटा पाहिजे हे आपल्याला समजते की लाईट पडल्यावर इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. तर आपण काय करणार, लाईटची इंटेन्सिटी बदलून बघणार, लाईटची फ्रिक्वेन्सी बदलून बघणार, मटेरियल स्वतः बदलून बघणार आणि प्रत्येक वेळेस किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात ते आपण बघणार. ते बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी किती आहे ते आपण बघणार आणि ह्याने करून आपल्याला काहीतरी अभ्यास होईल तयार. अँड फ्रॉम दॅट वी कुड बिल्ड सम थिअरी ऑफ लाईट, सम न्यू थिअरी ऑफ लाईट, सम न्यू अंडरस्टँडिंग ऑफ लाईट. आता जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात ते आपल्याला डोळ्यांना तर दिसत नाही, म्हटलं काहीतरी इनडायरेक्ट वे पाहिजे ना. बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स किती बाहेर पडतात किंवा बाहेर पडतात का नाही ती मेजर करण्यासाठी. तर इनडायरेक्ट वे कसा असणार आहे की समजा हे बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स आपण एका सर्किट मधनं पास केले तर त्या सर्किटमध्ये काय तयार होईल, करंट तयार होईल आणि आपण समजा ॲमीटर लावला असेल तर तो करंट रीड करेल. आता जास्त करंट असेल तर जास्त इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये फिरतात, म्हटलं जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेत. आणि समजा करंट कमी असेल तर कमी इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेत असा अर्थ झाला. समजा करंट कुठल्या क्षणाला करंट कुठल्या सिच्युएशनला करंट नसेल याचा अर्थ त्या सिच्युएशनला म्हणजे त्या पर्टिक्युलर इंटेन्सिटीला किंवा त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या लाईटला इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत नाहीयेत. ओके. तर हे जाणून घेण्यासाठी आपण एक सेटअप बघू, काय सेटअप होता तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजण्यासाठी. राईट. तर स्कीमॅटिक डायग्राम काढतो मी. सो व्हॉट वी हॅव, ठीक आहे. Okay, so this is what? This is the emitter plate. ही emitter plate आहे, which will be what? Which will be photosensitive. बर, ह्याच्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर येणं अपेक्षित आहे when light is incident on it. आणि ही कुठली प्लेट आहे, ही कलेक्टर प्लेट आहे. इथे इलेक्ट्रॉन्स कलेक्ट होणार. करेक्ट. आता दिस विल बी द सोर्स ऑफ लाईट आणि ही जी ट्यूब आहे इट इज ऑफकोर्स इव्हॅक्युएटेड ट्यूब. इव्हॅक्युएटेड ट्यूब म्हणजे ह्याच्यामध्ये काही एअर नाहीये, इट इज व्हॅक्यूम. नाउ ऑफकोर्स वी रिक्वायर सोर्स ऑफ लाईट.
का तर आपल्याला लाईट इन्सिडेंट करायची आहे फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवर. So suppose this is the S stands for, let us say, source of light. तर असे लाईट ह्याच्यावर इन्सिडेंट होणार, राईट. लाईट ह्याच्यावर इन्सिडेंट झाली तर ह्याच्यातनं काय बाहेर पडणं अपेक्षित आहे? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता नंतर आपण सर्किट पण कम्प्लीट करू, जेणेकरून आलेले इलेक्ट्रॉन्स त्या सर्किटच्या वायर्स मधनं फ्लो होतील, अँड देन वी कॅन मेजर द करंट विच शुड बी प्रपोर्शनल टू द number of electrons coming out of the photosensitive plate. Before drawing the circuit, इथे बघा आपल्याला आपण काय ठरवलेलं, आपण इंटेन्सिटी बदलून बघायची, फ्रिक्वेन्सी बदलून बघायची. तर आता इंटेन्सिटी कशी बरं आपण चेंज करू शकतो लाईटची? इंटेन्सिटी म्हणजे काय? ब्राईटनेस. थोडक्यात समजा सोर्स ऑफ लाईट मी लांब नेला तर कमी ब्राईटनेस लाईट आत जाईल, तर इंटेन्सिटी विल बी रेड्युस्ड. सोर्स ऑफ लाईट मी जवळ नेला तर इंटेन्सिटी विल बी increased, जास्त प्रकाश प्लेटवर पडेल, ऑफ कोर्स. सो वी कॅन चेंज द इंटेन्सिटी ऑफ लाईट बाय वेरिंग द डिस्टन्स ऑफ द सोर्स ऑफ लाईट फ्रॉम द एमिटर प्लेट पर्यंत. बरोबर आहे. आता फ्रिक्वेन्सी बदलायची असेल तर आपण काय करणार? इथे एक फिल्टर लावतात. वी कॅन कीप अ फिल्टर ओव्हर हिअर. मग फिल्टर चेंज केल्यानंतर आज जाणारी फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट पण काय होईल? चेंज होईल. In this way, we can vary with the intensity as well as the frequency of light. Correct? Now let me complete the circuit diagram. Okay. तर इथे निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल आहे, म्हणजे बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि इथे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. आणि हा व्हेरिएबल आहे, म्हणजे ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स आपण शून्यापासून वाढवत नेऊ शकतो. आता हा प्लस आहे, प्लस इज कनेक्टेड टू कलेक्टर प्लेट. याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स इथे अट्रॅक्ट होणार, राईट. आपण पोटेन्शियल डिफरन्स याचा वाढवू पण शकतो. म्हटलं इलेक्ट्रॉन्स, मोर अँड मोर इलेक्ट्रॉन्स वुड बी गेटिंग अट्रॅक्टेड ऍट द कलेक्टर प्लेट. त्याच्यानंतर आपण हाच जी बॅटरी आहे ती उलटी पण लावू शकतो सर्किटला. म्हणजे इथे निगेटिव्ह येईल आणि इथे पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. हे काढून हे लावायचं. हा सुद्धा व्हेरिएबल पोटेन्शियल डिफरन्स आहे. आता असं केल्यानंतर आता हा जो कलेक्टर प्लेट आहे त्याला निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, म्हटल्यावर येणारे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट नाही होणार, येणारे इलेक्ट्रॉन्स रिपेल होईल. ओके. आणि त्याचा सुद्धा आपण पोटेन्शियल डिफरन्स वाढवत नेऊ शकतो. So this is the setup basically. So this makes this as anode and this plate as cathode. Okay. तर आपण वेगवेगळ्या ग्राफ्स काढू आपण रिलेटेड टू दिस एक्सपेरिमेंट. तर सगळ्यात पहिला ग्राफ काय आहे किंवा सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन काय? इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट ऑन फोटोइलेक्ट्रिक करंट. बरं, ठीक आहे. आणखी गोष्ट, आता इलेक्ट्रॉन अशी येणार आहे ह्या सिच्युएशन मध्ये किंवा या सिच्युएशन मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन असे येणार आहे आणि असे फिरणार आहेत. सो आपला जो करंट आहे फोटो इलेक्ट्रिक करंट तो असा जाणार आहे. देयर विल बी एन एमीटर कनेक्टेड ओव्हर हिअर इन सिरीज विच विल मेजर करंट इन मायक्रो एम्पियर्स. खूप जास्त पण करंट नसणार आहे, सो इट विल बी मेजरिंग इन मायक्रो एम्पियर्स. हो, वन मोर थिंग, आपण फोटो इलेक्ट्रिक करंट जो आहे त्याला आपण स्मॉल आय ने डिनोट करू. ओके, त्याला आपण स्मॉल आय ने डिनोट करू. का तर आपण कॅपिटल आय इंटेन्सिटी साठी वापरू. तो स्मॉल आय विल बी फॉर, इथे मी लिहून ठेवतो, स्मॉल आय नेहमी लक्षात ठेवा, हा करंट साठी आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट. दिस इज फॉर फोटो इलेक्ट्रिक करंट. कॅपिटल आय जिथे जिथे आपण वापरू दॅट विल बी फॉर इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटी ऑफ लाईट falling on the emitter plate. Intensity.
ओके. आणि हा जो लेटर आहे फ्रिक्वेन्सीला पण म्यू म्हणू, ह्याला तुम्ही म्यू म्हणा, न्यू म्हणा, फरक पडत नाही आपल्याला. पण हा हा जो सिम्बॉल आहे त्याला आपण म्यू म्हणू, अँड दॅट विल बी फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. ओके, व्हेरी गुड. आता अशी जर बॅटरी लावली आपण तर इट विल बी ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल, का तर इलेक्ट्रॉन्स ते अट्रॅक्ट होतील. ही बॅटरी लावली आपण तिथे तर इलेक्ट्रॉन्स रिपेल होणार आहेत. सो दॅट वुड बी कॉल्ड एज रिटार्डिंग पोटेन्शियल. सो सगळ्यात आधी तर आपण अशीच बॅटरी लावणार आहे. ओके, सो सगळ्यात आधी बघा व्हॉट वुड बी द ऑब्झर्वेशन की इफेक्ट ऑफ फ्रीक्वेंसी ऑन photoelectric current आहे. ठीक आहे, दिस इज इफेक्ट ऑफ फ्रीक्वेंसी ऑफ लाइट ऑन photoelectric current. तो व्हॉट वॉज ऑब्झर्व दॅट की एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी पर्यंत लाईट जर इन्सिडेंट केली, आपण फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढत चाललोय हे लक्षात ठेवा. तर बिलो अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वी वर नॉट गेटिंग एनी फोटोइलेक्ट्रिक करंट. ओके, तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ह्याला म्यू नॉट म्हणू. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ओके, याचा अर्थ आहे इफ ऑब्झर्वेशन काय होतं की जी फ्रिक्वेन्सी आहे सोर्सची काहीतरी फ्रिक्वेन्सी असणारी, काहीतरी इंटेन्सिटी असणार, ती आपण बदलत जाऊ शकतो. हे तुम्हाला मी सांगितलं. जर सोर्सची फ्रिक्वेन्सी एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल, त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला थ्रेशोल्ड म्हटलं गेलं, तर इट वॉज ऑब्झर्व दॅट की फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो शून्य होता. दॅट मीन्स ह्याचा काय अर्थ आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट शून्य म्हणजे काय, कुठले इलेक्ट्रॉन्स बाहेर येत नाहीयेत. आणि हे जे आहे, हे ऑब्झर्वेशन जे आहे ते सरप्राइझिंगली काय, इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इंटेन्सिटी ऑफ लाईट. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इंटेन्सिटी, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इंटेन्सिटी आहे. याचा अर्थ की फ्रिक्वेन्सी तुमची थ्रेशोल्ड पेक्षा कमी असेल आणि इंटेन्सिटी कितीही ठेवा, तुम्ही किती ब्राईटनेस वाढवा, तरी करंट झिरोच दिसला गेला. ओके, याचा अर्थ की इलेक्ट्रॉन्स अजिबात बाहेर येत नाहीये जर फ्रिक्वेन्सी आपली थ्रेशोल्ड पेक्षा कमी असेल. मग तुम्ही इंटेन्सिटी कितीही ठेवा, हा ह्याचा अर्थ आहे. बरोबर. सो दिस वॉज द फर्स्ट ऑब्झर्वेशन, इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन करंट. आता आपण दुसरं ऑब्झर्वेशन काय बघू की इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन करंट. ऑफकोर्स आता आपण इंटेन्सिटी बदलत जाणार आहे आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवणार आहे. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली म्हटलं किती ठेवायची फ्रिक्वेन्सी, ऑफकोर्स म्यू नॉट पेक्षा जास्तच ठेवायची ना, तरच इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार आहे. आणि तरच आपण इंटेन्सिटी बदलल्यावर इलेक्ट्रॉन्स कसे किती प्रमाणात बदलत आहेत ते आपल्याला समजेल. सो द नेक्स्ट वुड बी इफेक्ट ऑफ I, capital I, intensity on photoelectric current, small I. बर, आपण ग्राफ काढू. या ग्राफ मध्ये कॉन्स्टंट काय बरं ठेवणार आहे आपण, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवणार आहे. पण ऑफकोर्स जसं मी म्हटलं फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवणार आहे, पण ती व्हॅल्यू थ्रेशोल्ड पेक्षा जास्तच पाहिजे. व्हेरी गुड. तर इथे काय आहे, इथे ठीक आहे, इथे फोटोइलेक्ट्रिक करंट I आहे आणि इथे काय आहे, इंटेन्सिटी आहे. तर आपण जशी इंटेन्सिटी वाढवू तसा फोटो इलेक्ट्रिक करंट कसा वाढेल हा आपल्याला ग्राफ बघायचा आहे. तर व्हॉट वॉज ऑब्झर्व दॅट की वी गेट अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. म्हणजेच काय की करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल, फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. याचा अर्थ काय आहे की जशी इंटेन्सिटी आपण वाढवू तसा करंट वाढतोय, पण ह्याचा अर्थ काय की जशी इंटेन्सिटी आपण वाढवू तसे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. कमी इंटेन्सिटीला कमी इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात एमिटर प्लेट मधून, म्हणून कमी करंट आहे. जास्त इंटेन्सिटीला जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात म्हटल्यावर जास्त करंट आहे, म्हटल्यावर जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ठीक आहे, दिस इज द ऑब्झर्वेशन. बर,
आता पुढचं ऑब्झर्वेशन काय आहे की इफेक्ट ऑफ कलेक्टर पोटेन्शियल ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑन द फोटो इलेक्ट्रिक करंट. हा जो कलेक्टर पोटेन्शियल आहे तो आपण काय करत जाऊ, वाढवत जाऊ. हा आणखी गोष्ट, एक महत्वाची गोष्ट इथे अशी की ह्या ग्राफ मध्ये कलेक्टर पोटेन्शियल किती ठेवलाय, बरोबर. हा पण प्रश्न असेल ना. बघा, तो कलेक्टर पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट, इट विल बी मेजर्ड बाय व्हॉट, इट कॅन बी मेजर्ड बाय अ व्होल्ट मीटर जो असा लावलेला असेल. तर आता ह्या ग्राफ मध्ये जो पण पोटेन्शियल आहे तो कॉन्स्टंट आहे बरं का. ओके, पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. हा पोटेन्शियल डिफरन्स कॅन इव्हन बी झिरो. पोटेन्शियल डिफरन्स झिरो पण असू शकतो किंवा जी पण बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स लावलाय तो कॉन्स्टंट ठेवा आणि फ्रिक्वेन्सी पण कॉन्स्टंट ठेवली, ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, आणि मग इंटेन्सिटी वाढत गेल्यावर करंट वाढत गेला हे आपल्याला दिसतंय. म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त बाहेर पडतात. व्हेरी गुड. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट ग्राफ, इफेक्ट ऑफ कलेक्टर पोटेन्शियल. बरं, आता हा कलेक्टर पोटेन्शियल जो आहे त्याचा पोटेन्शियल जो डिफरन्स आहे तो आपण वाढवत जाऊ आणि करंटला कसा फरक पडतो ते आपण बघू. सो व्हॉट वी कॅन से, इफेक्ट ऑफ कलेक्टर प्लेट पोटेन्शियल ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट. कलेक्टर प्लेट पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणा ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट आय. इथे दोन गोष्टी आपण बघू. पहिल्या वेळेस आपण काय कॉन्स्टंट बरं ठेवू, पहिल्या वेळेस आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवू. ऑफकोर्स ही कॉन्स्टंट ठेवलेली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त आहे. इंटेन्सिटी पण खरं कॉन्स्टंट ठेवायची, पण स्टेप बाय स्टेप आपण इंटेन्सिटी वाढवत नेऊ. आणि काय व्हॅरी करायचं, ऑफकोर्स आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी करायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी केल्याने काय होणार आहे, जास्तीत जास्त हा प्लस प्लस होत जाईल आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल. ओके, तो लेट मी ड्रॉ द ग्राफ नाउ. इथे एक महत्वाचं कन्क्लुजन पण आपण करणार आहोत. ओके, तो ऑन वाय ऍक्सिस अगेन वी हॅव द फोटो इलेक्ट्रिक करंट आय, आणि जो हा ऍक्सिस आहे, जो एक्स ऍक्सिस आहे, दॅट इज द कलेक्टर पोटेन्शियल. हा झिरो पोटेन्शियल आहे, हा आहे कलेक्टर प्लेट पोटेन्शियल. म्हणजे इकडचे ऍक्सिस म्हणजे कलेक्टर प्लेट पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे आणि इकडचं दिस पार्ट ऑफ द ऍक्सिस विल बी निगेटिव्ह पोटेन्शियल. म्हणजे दिस पार्ट विल बी, वी कॅन से रिटार्डिंग पोटेन्शियल. म्हणजे त्यावेळेस कलेक्टरला आपण निगेटिव्ह टर्मिनल लावला असेल बॅटरीचा. आधी आता दिस विल बी इनिशियल ग्राफ टुवर्ड्स राइट साइड वाला and this will be लेफ्ट साइड वाला ग्राफ. ओके, बरं. आता कीपिंग पोटेन्शियल झिरो म्हणजे पोटेन्शियल लावलंच नाही आपण, नुसतीच बॅटरी लावली, सॉरी नुसतीच वायर लावली असं इमेजिन करा, कलेक्टर टू एमिटर, बॅटरी न लावता तरी सुद्धा आपल्या फ्रिक्वेन्सी आहे विच इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि काही इंटेन्सिटी आहे, आपल्याला एक करंट मिळणार आहे. राईट, आपल्याला करंट मिळणार आहे. बरं, आधी आपण ग्राफ बघू, ऑब्झर्वेशनचा ग्राफ कसा होता, त्याच्यावरून आपण इलेक्ट्रॉन बरोबर काय होत असावं त्याचा विचार करू. इलेक्ट्रॉन्स बरोबर किंवा सर्किटमध्ये काय होत असावं त्याचा विचार करू. आधी आपण ग्राफ काय प्लॉट केला गेला, काय ऑब्झर्वेशन केलं गेलं ते आपण बघू. ओके, तर आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली, आपण इंटेन्सिटी सुद्धा कॉन्स्टंट ठेवली बरं का. आणि आपण काय करतो आता, कलेक्टर प्लेटचा पोटेन्शियल आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स आहे तो वाढत नेतोय. म्हणजे कलेक्टर प्लेट आता जास्तीत जास्त पॉझिटिव्ह प्लेट पोटेन्शियल त्याचा वाढत जाणार आहे. तर द ग्राफ ऑब्झर्व वॉज लाईक दिस, की इनिशियली करंट वाढत गेला
त्याच्यानंतर करंट वाढणं बंद झालं. पोटेन्शियल डिफरन्स मी वाढवत नेतोय. कलेक्टर प्लेट आय एम मेकिंग मोर अँड मोर पॉझिटिव्ह पोटेन्शियल. तर इनिशियली द करंट वॉज इन्क्रीजिंग, बट लेटर even if I went on going increasing the potential of collector plate, still the current was not increasing, it became constant. आता या कॉन्स्टंट करंटला म्हटलं गेलं सॅच्युरेटेड करंट. करंट सॅच्युरेट झालं. आता हे असं का, ह्याच्या मागचं कारण काय असं होतं आपण समजण्याचा प्रयत्न करू, की इनिशियली करंट वाढत चाललाय, त्याच्यानंतर करंट का बरं कॉन्स्टंट झाला. लेट अस कम बॅक टू द ग्राफ. हा जो मी डायग्राम दाखवलाय तो स्कीमॅटिक डायग्राम आहे. खरं तर इलेक्ट्रॉन्स असे बंदुकीमधनं निघालेल्या गोळीसारखे असे जात नाही इथून तिथे डायरेक्टली. आणि कुठल्याही क्षणाला कॅथोड आणि ॲनोड ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, ऑलरेडी. अँड दॅट क्रिएट्स निगेटिव्ह स्पेस चार्ज. दॅट क्रिएट्स व्हॉट? निगेटिव्ह स्पेस चार्ज. आणि हा निगेटिव्ह स्पेस चार्ज येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला रिपेल करतो. ओके. तर आता समजा की इथून काही इलेक्ट्रॉन्स निघलेत बाहेर आणि सगळेच्या सगळे इथे पोहोचणार नाहीत. का सगळेच्या सगळे इथे पोहोचणार नाहीत? का तर जो, जसं मी तुम्हाला म्हटलं, तो स्पेस चार्ज असतो आधी असलेला इथे इलेक्ट्रॉन्समुळे, तो येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला काय करतो? रिपेल करतो. मग आता समजा की सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स इथून बाहेर पडलेले इथे पोहोचले नाहीये पर सेकंड, फक्त 80% पोहोचलेत पर सेकंड. ओके. म्हटल्यावर हा जो करंट आहे, विथ झिरो पोटेन्शियल, हा 80% इलेक्ट्रॉनमुळे आहे. का तर 80% इलेक्ट्रॉन पोहोचत आणि 80% इलेक्ट्रॉन फिरतात ते, आणि त्याच्यामुळे तो करंट आहे. बरोबर. आता मी पोटेन्शियल वाढवला म्हणजे इलेक्ट्रॉन्स आता काय होईल, इथे अट्रॅक्ट व्हायला लागतील, जास्त इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट व्हायला लागतील. मग आता स्पेस चार्ज त्यांना तर रिपेल करतोय, पण आता अट्रॅक्ट पण होते ना या साईडला. त्यामुळे 80% इलेक्ट्रॉन पोहोचायच्या ऐवजी आता जास्त इलेक्ट्रॉन पोहोचतील. मे बी 85% पोहोचलं आता. ओके. तर आता 85% इलेक्ट्रॉन पोहोचतात म्हटल्यावर आता करंट जो आहे तो 85% इलेक्ट्रॉनमुळे, म्हटलं करंट वाढला. अजून मी पोटेन्शियल वाढवला कलेक्टर प्लेटचा, तर ते अजून इलेक्ट्रॉन्सला त्याने अट्रॅक्ट केलं. स्पेस चार्जचा इफेक्ट अजून कमी झाला, इथे जास्त अट्रॅक्शन मिळते म्हटल्यावर अजून इलेक्ट्रॉन्स तिथे पोहोचले. मे बी 90% इलेक्ट्रॉन्स तिथे पोहोचले पर सेकंड, म्हणून अजून करंट वाढला. अजून मी पोटेन्शियल वाढवला तर 95% पोहोचले, आणि अजून मी करंट वाढवला तर 100% पोहोचले तिथे. म्हणजे जो स्पेस चार्ज चा जो इफेक्ट आहे तो एकदम नेग्लिजिबल झाला. इथून इलेक्ट्रॉन जे पर सेकंड निघत होते तेवढे इलेक्ट्रॉन्स पर सेकंड तिथे पोहोचतात. सो आता जो करंट आहे तो 100% इलेक्ट्रॉन्समुळे, जे पण इलेक्ट्रॉन्स बाहेर निघले सगळे तिथे पोहोचले आणि सगळे आता गोल फिरतात. राईट. आता त्याच्यानंतर तुम्ही किती पोटेन्शियल वाढवा ना, आलेले इलेक्ट्रॉन सगळेचे सगळे इथे पोहोचतात आणि सगळेच इलेक्ट्रॉन आता मिळून करंट बनवतात. तर अजून तुम्ही किती पोटेन्शियल डिफरन्स वाढवा, अजून एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे आहेच नाही, अँड हेन्स करंट आता सॅच्युरेट होणार. ओके. आय होप अप टिल दिस इट इज क्लिअर की इनिशियली करंट का वाढत होता, नंतर का करंट सॅच्युरेट होतो. इट इज बिकॉज ऑफ द स्पेस चार्ज क्रिएटेड बाय द इलेक्ट्रॉन्स फ्लोटिंग इन दॅट इव्हॅक्युएटिव्ह ऑलरेडी, दॅट इज रिपेलिंग द इनकमिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणून सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स तिथे पोहोचत नव्हते, पण जसा कलेक्टर प्लेटचा आपण पोटेन्शियल वाढवला तर हा जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करायला लागला. मग 80% पोहोचत होते तर 85% पोहोचले, 90%, 95% पोहोचले, त्याच्यानंतर 100% पोहोचले, आणि आता सगळेच इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आपण वापरले जातात. त्याच्यानंतर मग किती तुम्ही पोटेन्शियल वाढवा, करंट वाढणार नाही. सो दिस इज द कन्क्लुजन. राईट. आता आपण काय करणार आहे, नाव हा जो पोटेन्शियल अशी बॅटरी लावलेली ना, आणि त्याचा पोटेन्शियल डिफरन्स मी वाढत नेत होतो, आणि त्याच्यानंतर काही पोटेन्शियल डिफरन्स नंतर करंट सॅच्युरेट झाला. त्याच्यानंतर किती मी पोटेन्शियल डिफरन्स वाढवला तरी करंट वाढला नाही. व्हॉट इज द नेक्स्ट थिंग, वी विल चेंज द बॅटरी. ही बॅटरी अशी लावणारी आता उलटी करून बॅटरी लावणार आहे. तर काय होणार आहे, आता कलेक्टर प्लेटचा पोटेन्शियल पॉझिटिव्ह न राहता निगेटिव्ह असणार आहे, आणि तो निगेटिव्ह पोटेन्शियल वाढत नेणार आहे आपण. याचा अर्थ येणारे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, रिपेल होणार आहेत. बरोबर. आणि निगेटिव्हचं पोटेन्शियल वाढत नेलं तर जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स रिपेल होतील. आता ग्राफ कसा ऑब्झर्व केला गेला ते बघू आपण आधी, त्याच्यानंतर आपण परत विचार करू की काय होत असावं. बरं. इकडचा पोटेन्शियल मी वाढत चाललोय, निगेटिव्ह रिटार्डिंग पोटेन्शियल.
तर आता ग्राफ असा दिसला बरं का, करंट कमी कमी झाला, कमी कमी झाला, त्याच्यानंतर एका पर्टिक्युलर पोटेन्शियलला करंट झिरो झाला, एका पर्टिक्युलर पोटेन्शियल डिफरन्सला म्हणा करंट झिरो झाला. ओके, सो व्हॉट इज दॅट पोटेन्शियल? आता विथ रिस्पेक्ट टू एमिटर प्लेट, म्हणजे एमिटर प्लेटला आपण समजा झिरो पोटेन्शियल गृहीत धरलं, तर कलेक्टर प्लेटचा पोटेन्शियल मायनस व्ही नॉट जेव्हा होईल तेव्हा करंट झिरो झाला. आता दिस इज द पोटेन्शियल विच हॅज मेड द करंट टोटली झिरो. त्यामुळे ह्या पोटेन्शियलला काय म्हटलं गेलं? स्टॉपिंग पोटेन्शियल. का तर ह्या पोटेन्शियलनी सगळ्याच इलेक्ट्रॉन्सला स्टॉप केले ना, बरोबर. आता ह्या ग्राफचा विचार करा बरं. आधी मी जसं म्हटलं की 100% म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स बाहेर येत होते, त्यातले फक्त 80% पोहोचत होते. दिस वॉज द करंट ड्यू टू 80% इलेक्ट्रॉन. आता मी निगेटिव्ह पोटेन्शियल लावला तर इलेक्ट्रॉन्स रिपेल होतात ते, तर आता 70% इलेक्ट्रॉन पोहोचत असतील. त्याच्यानंतर मी पोटेन्शियल वाढवला तर 60% पोहोचतील. आता कोण पोहोचणार आणि कोण नाही पोहोचणार हे कशावर ठरणार? की ते ह्याच्यावर ठरणार की जे इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात ते त्यांच्याकडे सगळ्यांकडे सेम कायनेटिक एनर्जी नसणारी. काही लोकांकडे खूप कमी कायनेटिक एनर्जी असणारी, काही लोकांकडे जास्त असणारी, काही लोकांकडे अजून जास्त असणारी, काही लोकांकडे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असणारी. आउट ऑफ ऑल द इलेक्ट्रॉन्स काही बंच ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील त्यांच्याकडे सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी, त्यांना आपण म्हणू मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स. आणि बाकीच्या इलेक्ट्रॉनची वेलोसिटी किंवा कायनेटिक एनर्जी त्यांच्यापेक्षा कमी आहे. ओके, आता इथून त्यांना रिपल्शन मिळते, म्हटलं सगळ्यात आधी स्टॉप कोण होणार? इलेक्ट्रॉन्स मध्येच रस्त्यात आणि परत मागे जाणार. दोज इलेक्ट्रॉन्स विल बी द विकेस्ट इलेक्ट्रॉन्स. ओके, ज्यांच्याकडे सगळ्यात कमी वेलोसिटी होती, मग ते तिथं पोहोचलेच नाही, मधल्या रस्त्यातच थांबले आणि मागं परतले. पण जे स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन्स होते ते अजून पण पोहोचत होते, म्हणून काही करंट अजून पण आहे. अजून मी पोटेन्शियल वाढला तर जे स्ट्रॉंगर इलेक्ट्रॉन्स होते ते सुद्धा स्टॉप झाले. हे बरोबर आहे. त्यामुळे आता जे अजून त्यांच्याविषयी स्ट्रॉंग होते तेच फक्त पोहोचू शकले. असं करता करता मी पोटेन्शियल जेव्हा मायनस व्ही नॉट होईल तेव्हा करंट झिरो झाला. याचा अर्थ काय आहे की व्ही नॉट पोटेन्शियलनी, मायनस व्ही नॉट पोटेन्शियलनी जे सगळ्यात एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स होते, ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी होती त्यांना सुद्धा त्यांनी थांबवलंय. ओके, आता सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जीवाल्यांना थांबवले हे नाही म्हटलं, बाकीचे तर आधीच थांबलेले होते, म्हणजे बाकीचे आधीच पोहोचणार नव्हतेच तिथे, बरोबर. अँड हेन्स दिस इज कॉल्ड एज स्टॉपिंग पोटेन्शियल. सो द स्टॉपिंग पोटेन्शियल हॅज स्टॉप्ड द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन्स. इथपर्यंत क्लिअर आहे? व्हेरी गुड. आय होप समजते सगळं. तर आता ह्याच्यावर ना एक आपल्याला आहे ना एक इक्वेशन तयार होईल, एक खूप महत्वाची इक्वेशन तयार होईल विच विल बी हेल्पफुल टू बिल्ड द थेरी, द न्यू थेरी ऑफ लाईट. ओके, तर ती इक्वेशन कशी बघा. स्टॉपिंग पोटेन्शियलचा मी ग्राफ डायग्राम काढतोय. ही कुठली प्लेट आहे? ही आपली एमिटर प्लेट आहे, बरोबर. आणि ही कुठली प्लेट आहे? ही प्लेट आहे या साईडला कलेक्टर प्लेट. आणि आपण पोटेन्शियल कुठला लावलाय या क्षणाला? इथे या क्षणाला स्टॉपिंग पोटेन्शियल लावले व्ही नॉट मायनस व्ही नॉट. म्हणजे समजा दिस इज ॲट झिरो पोटेन्शियल, इफ यू कन्सिडर दिस ॲट झिरो, दिस हॅज मायनस व्ही नॉट पोटेन्शियल. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स तर व्ही नॉटच झाला ना. ठीक आहे, म्हणजे दिस विल बी हॅव्हिंग निगेटिव्ह पोटेन्शियल आणि दिस इज हॅव्हिंग रिलेटिव्हली पॉझिटिव्ह पोटेन्शियल. म्हटलं इलेक्ट्रिक फील्ड या डिरेक्शनला आहे, बरोबर. काही इलेक्ट्रॉन्स दाखवतो मी बाहेर पडलेले ह्याच्यातनं. आता हा एक इलेक्ट्रॉन बघा, हा इलेक्ट्रॉन समजा वीक इलेक्ट्रॉन आहे, नॉट द मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन काय होणार? पुढे गेला, रिपेल झाला, इथेच थांबला, परत मागे आला. आता ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग वाला इलेक्ट्रॉन काय होईल? थोडासा अजून पुढे जाईल, इथपर्यंत पोहोचेल, मग मागे येईल. आता मी एक असा इलेक्ट्रॉन दाखवतो, हा इलेक्ट्रॉन असा दाखवतो जो सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी वाला इलेक्ट्रॉन आहे. ओके, असा हा एकटा नसेल, ग्रुप ऑफ देयर विल बी सम ग्रुप ऑफ इलेक्ट्रॉन्स विच विल बी हॅव्हिंग द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आता हा इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनला सुद्धा व्ही नॉटने स्टॉप केले ना, जस्ट स्टॉप केले. याचा अर्थ काय? हा ऑलमोस्ट पोचला होता, ऑलमोस्ट इथे पोचला, पण शेवटी तो थांबला आणि परत आला, हा याचा अर्थ झाला. सो दिस इलेक्ट्रॉन, हा जो इलेक्ट्रॉन आहे, दिस इज द इलेक्ट्रॉन हॅव्हिंग मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी Kmax. करेक्ट. बर, आता इथे मी एक इक्वेशन कशी बरी येते बघा. व्हॉट वी नो फ्रॉम द वर्क एनर्जी थेरम, वर्क इज इक्वल टू व्हॉट? चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस
इनिशियल कायनेटिक एनर्जी. हे बरोबर. आता इलेक्ट्रॉनला वर्क, आता इलेक्ट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल विच इज विच इज गोइंग थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स बी. इलेक्ट्रॉनला फोर्स कुठे लागणार सांगा? डिस्प्लेसमेंट इथे आहे, पण त्याला फोर्स इथे लागतोय ना. म्हटलं जो वर्क होणार आहे तो निगेटिव्ह होणार आहे. थीटा इज 180 डिग्री, वी नो वर्क इज इक्वल टू व्हॉट? एफ इज कॉस थीटा. बरोबर, इफ फोर्स इज कॉन्स्टंट. तर आता वर्क डन निगेटिव्ह होणार आहे. आणि वर्क डन किती असतो? आपण मगाशी पण बघितलं ना स्टार्टिंगला, की इफ अ चार्ज पार्टिकल इज गोइंग थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स व्ही, त्याच्यावर वर्क किती होतो? क्यू इंटू व्ही नॉट. म्हटलं इलेक्ट्रॉनवर वर्क किती होणार आहे? ई इंटू, त्याचा चार्ज ई आहे, ई इंटू व्ही नॉट एवढा वर्क होणार आहे. आता हा वर्क डन निगेटिव्ह असणार आहे का? तर डिस्प्लेसमेंट इथे, फोर्स मागे, म्हटल्यावर मी काय लिहिणार? मायनस ई इंटू व्ही नॉट. चेंज इन कायनेटिक एनर्जी. बरं, चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. शेवटी इलेक्ट्रॉन इथे जाऊन थांबलाय ना. आफ्टर पासिंग अ पोटेन्शियल डिफरन्स व्ही नॉट इट हॅज स्टॉप. म्हटल्यावर फायनल कायनेटिक एनर्जी किती? 0. आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी किती? नाउ दिस इज द इलेक्ट्रॉन हॅव्हिंग के मॅक्स, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. म्हटलं इनिशियल कायनेटिक एनर्जी मी काय म्हणू? के मॅक्स म्हणतो. मायनस मायनस कट होतील, म्हटलं के मॅक्स, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स कमिंग आउट ऑफ द एमिटर प्लेट किती बर झाला इन मॅग्निट्यूड? ई इंटू व्ही नॉट. ही एक इक्वेशन आली आपल्याकडे. ओके. राईट, ही एक इक्वेशन आली आपल्याकडे की के मॅक्स इज इक्वल टू ई इंटू व्ही नॉट. बर, आता आपण काय करू बरं का? हा ग्राफ आपण पूर्ण काढला होता विथ कलेक्टर पोटेन्शियल इवन विथ रिटार्डिंग पोटेन्शियल. आपण आता इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी पण कॉन्स्टंट ठेवली, इंटेन्सिटी पण कॉन्स्टंट ठेवली. आता आपण इंटेन्सिटी काय करू? फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंटच राहू दे, इंटेन्सिटी आपण वाढवू, थोडी इंटेन्सिटी वाढवू. आता इंटेन्सिटी वाढवल्याने आधीच आपण काय बघितलंय की इंटेन्सिटी वाढवल्याने करंट सुद्धा वाढतोय. ओके. So if I directly start with a greater intensity, even with zero potential, I will already start with a greater value of current. That is obvious. बर, फ्रिक्वेन्सी चेंज केली नाहीये आपण, इंटेन्सिटी आता थोडी वाढवली. सगळं ग्राफ रिपीट करणार आहे आता आपण, सगळं एक्सपेरिमेंट रिपीट करणार आहे. म्हणजे ह्याचा काय अर्थ आहे की इकडचा पोटेन्शियल परत मी शून्यापासून वाढत नेणार आहे. आणि काय ऑब्झर्व केलं गेलं की करंट आधी वाढला, त्याच्यानंतर काय झालं? करंट कॉन्स्टंट झालं. ह्याच्या मागे पण ते एक्सप्लेनेशन तेच आहे ना. आधीच्या पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आता बाहेर येतात, मग त्या जास्त येणाऱ्या इलेक्ट्रॉन मधनं 80% इलेक्ट्रॉन्सच पोहोचतात आधी, बिकॉज ऑफ द निगेटिव्ह स्पेस चार्ज दॅट इज रिपेलिंग द 20% इलेक्ट्रॉन्स. जस्ट एन एक्झाम्पल देतोय, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग पोटेन्शियल वाढत गेलं तर काय झालं? 80 85 पोहोचले, 90% पोहोचले, 95% पोहोचले, 100% पोहोचले. मग त्याच्यात किती तुम्ही पोटेन्शियल वाढवा, इलेक्ट्रॉन्स तर अवेलेबल जेवढे तेवढेच पोहोचणार ना, बरोबर. म्हणून करंट वाढला नाही किती पोटेन्शियल वाढल्यानंतर. व्हेरी गुड. इंटरेस्टिंग गोष्ट आता अशी आहे की मागं काय होते, मागच्या ग्राफमध्ये काय होते. बरं, आता एक गोष्ट लक्षात घ्या, नवीन इंटेन्सिटी बरोबर, दिस वॉज द ग्राफ ऑफ इंटेन्सिटी I1, दिस न्यू ग्राफ इज ऑफ इंटेन्सिटी I2. नवीन इंटेन्सिटी बरोबर निघणारी इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त आहे. ओके. पण आता जास्त इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कायनेटिक एनर्जीज आहेत इलेक्ट्रॉन्सची. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी वाला इलेक्ट्रॉन्सचा ग्रुप असेल त्यांच्याकडे काहीतरी व्हॅल्यू असेल ना, त्यांची काहीतरी केमॅक्सची व्हॅल्यू असेल. आता ती केमॅक्सची व्हॅल्यू जर आधीच्या केमॅक्सच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर त्यांना स्टॉप करायला कम्प्लिटली आपल्याला जास्त पोटेन्शियल लागेल ना, निगेटिव्ह पोटेन्शियल, बरोबर. त्यांच्याकडे समजा केमॅक्सची व्हॅल्यू, ती केमॅक्सची व्हॅल्यू या नवीन ग्रुपकडे समजा जास्त असेल तर करंट झिरो करायला किंवा केमॅक्सच्या व्हॅल्यूच्या इलेक्ट्रॉन्सला थांबवायला मला ह्या पोटेन्शियल पेक्षा जास्त पोटेन्शियल लागेल. करेक्ट. पण ऑब्झर्व काय केलं गेलं, हे बघा, ऑब्झर्व काय केलं गेलं की निगेटिव्ह पोटेन्शियल आपण लावला तर ग्राफ करंट आपला कमी कमी होत जातोच आहे जसं एक्सपेक्टेड आहे, पण द स्टॉपिंग पोटेन्शियल कम्स आउट टू बी द सेम ॲज बिफोर. द स्टॉपिंग पोटेन्शियल कम्स आउट विथ द सेम ॲज बिफोर. याचा अर्थ काय आहे की के मॅक्सची जी व्हॅल्यू आहे तीच आहे जी आधीची होती. ओके. I1 च्या वेळेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी निघत होते बाहेर, I2 च्या वेळेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त निघतात ते बाहेर.
पण जे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी वाले इलेक्ट्रॉन्स आहेत दोन्ही ग्रुपमध्ये I1 आणि I2 मध्ये, त्या दोघांकडे जी केमॅक्सची व्हॅल्यू आहे ती तेवढीच आहे. हे कन्फर्म करण्यासाठी आपण इंटेन्सिटी थोडी अजून वाढवून बघू. अजून इंटेन्सिटी वाढली तर ऑब्व्हियसली अजून जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, विल ऑलरेडी स्टार्ट द ग्रेटर करंट. सगळं सेम बघितलं गेलं. पोटेन्शियल वाढला होता ऍज एक्सपेक्टेड, करंट पण वाढला, त्याच्यानंतर करंट सॅच्युरेट पण झाला. दिस इज I3 ही ग्रेटर आहे I2 पेक्षा आणि I2 ग्रेटर दॅन I1. बरं, निगेटिव्ह पोटेन्शियल बघितला. I3 कडे I3 म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन्स आता बाहेर पडतात पर सेकंड. त्यांच्याकडे पण कमी एनर्जी कायनेटिक एनर्जी वाले इलेक्ट्रॉन्स आहे, जास्त कायनेटिक एनर्जी वाले इलेक्ट्रॉन्स आहे, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी वाले इलेक्ट्रॉन्स आहे. आता के मॅक्सला थांबवायचे तर आपल्याला बघायचंय, तर काय बघितलं गेलं की त्याच V0 वरती ह्याचे पण के मॅक्स थांबतात. म्हटल्यावर के मॅक्सची व्हॅल्यू इज इंडिपेंडंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ लाईट. इथं हे कन्क्लुजन होते. बरोबर, द व्हॅल्यू ऑफ के मॅक्स इज इंडिपेंडंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ लाईट. मग इंटेन्सिटी ऑफ लाईटवर काय डिपेंड आहे की इलेक्ट्रॉन्स किती बाहेर पडतात ते डिपेंड आहे. कमी इंटेन्सिटी कमी इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, जास्त इंटेन्सिटी जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. पण के मॅक्सची व्हॅल्यू तीच आहे. सगळ्यात मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी वाले इलेक्ट्रॉन्सची व्हॅल्यू तीच आहे. हा या ग्राफचा काय आहे, दिस ग्राफ implies that thing. So this was the effect of collector plate potential on the current. ठीक आहे. आता सेकंड ग्राफ मध्ये काय बरं आपण बघू की आपण काय कॉन्स्टंट ठेवू. आपण इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवू. ऑफकोर्स फ्रिक्वेन्सी पण कॉन्स्टंट ठेवणार आहे, पण जसं इथे इंटेन्सिटी वाढवत नेली आपण स्टेप बाय स्टेप, तशी तिथे आपण फ्रिक्वेन्सी स्टेप बाय स्टेप वाढत नेणार आहे. बरं, तर सेकंड पहिल्या केसमध्ये आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवलेली, इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवू. फ्रिक्वेन्सी सुद्धा कॉन्स्टंट ठेवायची, ग्रेटर दॅन म्यू नॉट ठेवायची जसं मी म्हटलंय, पण फ्रिक्वेन्सी स्टेप बाय स्टेप वाढवायची आपल्याला. बरं, दिस इज द करंट स्मॉल आहे आणि इथे काय आहे कलेक्टर प्लेट पोटेन्शियल, इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह. आणि इथे काय आहे रिटार्डिंग पोटेन्शियल. व्हेरी गुड. तर ग्राफ आधी सारखाच एक्सपेक्टेड आहे ना. आता आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवते, करंट पण कॉन्स्टंट ठेवते, पोटेन्शियल वाढत चाललंय, राईट. तर ग्राफ आधी सारखाच एक्सपेक्टेड आहे इनिशियली तरी, एका ऑब्झर्वेशनला तरी. ओके, न लुक हिअर. आपला ग्राफ असा आहे, नंतर करंट सॅच्युरेट झालाय, हे सगळे एक्सप्लेनेशन तुम्हाला माहिती आहे. आणि सपोज दिस इज द ग्राफ ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी, त्याला आपण म्हणू μ1, आणि इथे काहीतरी स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, दॅट इज V01 मायनस V01 म्हणा, इन मॅग्निट्यूड इट इज V01. व्हेरी गुड. आता इंटेन्सिटीला हात न लावता आपण फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे. इंटेन्सिटीला हात न लावता म्हटल्यावर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणाऱ्याची संख्या आपण चेंज करत नाही आहोत. फ्रिक्वेन्सी आपण वाढवली, तर काय ऑब्झर्वेशन केलं गेलं हे बघा. इव्हेंच्युअली बघा, आपण आता एक्सपेक्टेड काय असू शकतं बघा, आपण इंटेन्सिटी चेंजेस करत नाही ना. म्हटल्यावर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर सेकंड बाहेर निघणारे ते तेवढेच असणार आहे. म्हटल्यावर तुम्ही फ्रिक्वेन्सीवर किती पण खेळा, हा जो सॅच्युरेटेड करंट आहे तो तेवढाच असणार आहे. आता इव्हेंच्युअली काय होणार आहे, जेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेर आले तेवढे सगळेचे सगळे कलेक्टरला पोचलेत, आणि त्या सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्समुळे करंट आहे. ओके, आता इंटेन्सिटी आपण बदलत नाही आहोत, म्हटलं जी संख्या पोचणारी आहे पर सेकंड कलेक्टरकडे ती सुद्धा बदलणार नाहीये. म्हटलं सॅच्युरेटेड करंटची जो व्हॅल्यू आहे, ही जी स्ट्रेट लाईन आहे ती तशीच येणार आहे, तुम्ही फ्रिक्वेन्सी किती ठेवा, हे ऑब्वियस आहे. बरं, तरी आपण बघू की इथे कसा फरक पडतोय ते आपण बघू. आता फ्रिक्वेन्सी वाढवली मी, तर करंट स्टार्ट्स फ्रॉम अ ग्रेटर व्हॅल्यू. आता हे असं का ते आपण डिस्कस करू. परत पोटेन्शियल वाढत नेला, तर करंट असा वाढत गेला आणि इट टच द सेम लाईन ॲज बिफोर, ॲज एक्सपेक्टेड. बरोबर,
इट टच द सेम लाईन ॲज बिफोर ॲज एक्सपेक्टेड. का तर निघणारी इलेक्ट्रॉनची संख्या तेवढीच होती. व्हेरी गुड. निगेटिव्ह पोटेन्शियलला काय झालं की ग्राफ असा आला, करंट डिक्रीज होत गेला आणि जो स्टॉपिंग पोटेन्शियल आहे आता तो जास्त झाला. जास्त स्टॉपिंग पोटेन्शियल लागला आपल्याला करंटला पूर्ण शून्य करायला. हा झाला -B02. ह्याचा काय कन्क्लुजन आहे हे बघा. हा जो पहिला ग्राफ आहे दॅट वॉज फॉर फ्रिक्वेन्सी μ1. दुसरा ग्राफ आहे दॅट इज फॉर ग्रेटर फ्रिक्वेन्सी μ2. μ2 इज ग्रेटर दॅन μ1. आपल्याला जास्त स्टॉपिंग पोटेन्शियल लागला त्याला स्टॉप करायला. याचा काय अर्थ आहे की निघणारे इलेक्ट्रॉन्सची संख्या तेवढीच आहे. का ते इंटेन्सिटी बदलली नाहीये आपण, पण फ्रिक्वेन्सी बदलली. फ्रिक्वेन्सी बदलल्यावर जास्त स्टॉपिंग पोटेन्शियल लागला. याचा अर्थ आहे जे निघणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याच्याकडे पण काहीतरी केमॅक्सची व्हॅल्यू आहे, ह्यांच्याकडे पण काहीतरी केमॅक्सची व्हॅल्यू आहे. ओके. पण जास्त फ्रिक्वेन्सीवाले जास्त फ्रिक्वेन्सीमुळे जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेत त्यांची केमॅक्सची व्हॅल्यू आधीच्या कमी फ्रिक्वेन्सीच्या रिलेटेड केमॅक्सच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. सो विथ ग्रेटर फ्रिक्वेन्सी स्टॉपिंग पोटेन्शियल ग्रेटर आहे म्हटल्यावर त्यांची केमॅक्सची व्हॅल्यू जास्त आहे. ओके. हे कन्फर्म करण्यासाठी आपण फ्रिक्वेन्सी अजून वाढवली तर आपला ग्राफ असा आला. त्याचा स्टॉपिंग पोटेन्शियल अजून जास्त झाला. सॅच्युरेटेड करंट ॲज ऑब्वियस तेवढाच आला. दिस इज अ फ्रिक्वेन्सी μ3. μ3 is further greater than μ2 is further greater than μ1. So this is what stopping potential -B03. ओके. तर इथे एक महत्वाचं कन्क्लुजन आहे. दोन ग्राफ मिळून एक कन्क्लुजन कसं झालं की जशी इंटेन्सिटी जास्त आहे लाईटची तसे निघणारे इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त आहे. बरोबर. आणि जशी फ्रिक्वेन्सी जास्त आहे लाईटची तशा निघणाऱ्या इलेक्ट्रॉन्स मध्ये जी केमॅक्सची व्हॅल्यू आहे ती वाढत चालली आहे. दिस इज द कन्क्लुजन. व्हेरी गुड. आणखी एक आपण ग्राफ बघू. दॅट वुड बी द स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस द फ्रिक्वेन्सी. बर. इथे तर आपण बघितलं की जसं फ्रिक्वेन्सी वाढती तसं स्टॉपिंग पोटेन्शियल वाढत चाललंय. ओके. तर एक शेवटचा ग्राफ आहे इन दिस ऑल ऑब्झर्वेशन. ओके ओके. व्हेरी गुड. बिफोर गोइंग टू दॅट ग्राफ हे बघा जसं हे मी डिस्कस करणार होतो ना की इंटेन्सिटी तर जास्त नाहीये, इंटेन्सिटी तर तेवढीच ठेवली आहे तरी झिरो पोटेन्शियलला ह्याचा करंट कमी ह्याचा करंट जास्त आणि ह्याचा करंट अजून आणखी जास्त असं का? झिरो पोटेन्शियलला करंट का वाढत चाललंय फ्रिक्वेन्सी वाढलेली? कारण आता इमॅजिन करा की जास्त फ्रिक्वेन्सी आहे लाईटची तर निघणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची रिलेटिव्हली कायनेटिक एनर्जी पण जास्त आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल जस्ट एक रॅन्डम एक्झाम्पल घ्या की 100 इलेक्ट्रॉन्स पर सेकंड निघत होते आणि 80 पोहोचत होते ना. एक रॅन्डम एक्झाम्पल बरं का. खरं तर अरबो खरबो इलेक्ट्रॉन्स बाहेर निघत असतील पण एक जस्ट समजण्यासाठी 100 इलेक्ट्रॉन्स पर सेकंड बाहेर निघत होते आणि 80 पोहोचत होते पर सेकंड विथ झिरो पोटेन्शियल. हे बरोबर आहे. आणि का 20% का नव्हते पोहोचत? का तर स्पेस चार्ज राहिलेले 20% रिपेल करत होता. आता फ्रिक्वेन्सी वाढली तर आपण काय बघतो की केमॅक्सची व्हॅल्यू जास्त येते म्हटल्यावर बाकीचे ग्रुप ऑफ इलेक्ट्रॉन्सकडे पण जी कायनेटिक एनर्जी आहे ती आधीच्या ग्रुपपेक्षा जास्त असणार आहे. ओके. आता कायनेटिक एनर्जी जास्त आहे म्हटल्यावर तो स्पेस चार्जचा इफेक्ट रिलेटिव्हली कमी होणार आणि म्हणून जे आधीच्या फ्रिक्वेन्सीमध्ये इंटेन्सिटी कॉन्स्टंटच ठेवतो आपण जे 80 पोहोचत होते 100 पैकी तर आता फ्रिक्वेन्सी वाढवल्याने 85 पोहोचतात ते पर सेकंड. का तर त्यांची रिलेटिव्हली कायनेटिक एनर्जी जास्त आहे आधीच्या लोकांपेक्षा आधीच्या इलेक्ट्रॉन्सपेक्षा. आणि आणखी फ्रिक्वेन्सी वाढवली तर आणखी कायनेटिक एनर्जी रिलेटिव्हली जास्त आहे ग्रुप्समध्ये त्यामुळे आणखी इलेक्ट्रॉन्स ते पोहोचतात. म्हणून you can justify this ki without changing the intensity also with zero potential why the current is increasing with increasing the frequency. Right. Very good. Okay. आता आणखी एक शेवटचा ग्राफ काय होता काय आहे? इट इज स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस द फ्रिक्वेन्सी.
ते आपण इथे बघतोच आहे की जसं स्टॉपिंग पोटेन्शियल वाढतं तशी फ्रिक्वेन्सी वाढतीये. म्हटलं काय एक्सपेक्टेड असू शकतं आपल्याला ते कळतंय. पण तरी आपण ड्रॉ करू व्यवस्थित काय ऑब्झर्वेशन गेलेलं. तर कुठला ग्राफ आहे? स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस द फ्रिक्वेन्सी. व्हेरी गुड. तर इथे स्टॉपिंग पोटेन्शियल वाय ऍक्सिसवर आता आणि एक्स ऍक्सिसवर काय आहे? एक्स ऍक्सिसवर आहे फ्रिक्वेन्सी. बर, तर ग्राफ कसा आला? ग्राफ असा आला. इट वॉज अ स्ट्रेट लाईन. जशी फ्रिक्वेन्सी वाढती तसं स्टॉपिंग पोटेन्शियल पण वाढतोय. त्या आधीच्या ग्राफमध्ये आपण बघितलं. तर तोच हा ग्राफ सांगतोय आपल्याला. आता इथे बघा, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला स्टॉपिंग पोटेन्शियल 0 लागतोय. स्टॉपिंग पोटेन्शियल 0 लागतोय. याचा अर्थ काय? की काही पोटेन्शियल न ठेवता इलेक्ट्रॉन स्टॉप होतात ना, म्हटल्यावर इलेक्ट्रॉन्स बाहेरच पडत नाहीत. ओके, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला स्टॉपिंग पोटेन्शियल 0 लागतोय, याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स बाहेरच पडत नाहीये त्या फ्रिक्वेन्सीला, राईट? अँड सो दॅट फ्रिक्वेन्सी इज व्हॉट? द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कळलं? इलेक्ट्रॉन्स बाहेरच पडत नाही याचा अर्थ असा नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन्स पडतात, ते काही इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, बट विथ झिरो कायनेटिक एनर्जी. ते आपण नंतर कळेल तुम्हाला. ओके, सो दिस पोटेन्शियल दिस फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हे आपण आधीच बघितलं ना, का तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल तरच इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत आणि तरच काही स्टॉपिंग पोटेन्शियल लागेल त्यांना स्टॉप करायला. जास्त फ्रिक्वेन्सी वाढेल तर केएमएक्स ची व्हॅल्यू वाढते, म्हणून व्ही नॉट ची व्हॅल्यू वाढत चालली. सो दिस ग्राफ इज जस्टिफाईड. सपोज दिस इज फॉर मेटल ए. आता मी मटेरियल समजा चेंज केला, मटेरियल चेंज केला तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी सुद्धा बदलते. ओके, तर आपला ग्राफ कसा आला आता? इट अगेन वी गॉट अगेन अ स्ट्रेट लाईन, मेटल बी. आता ह्याचा जो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ती वेगळी होती. अँड बोथ द लाईन्स हॅव द सेम स्लोप. काय ऑब्झर्वेशन केलं गेलं? की बोथ द लाईन्स हॅव द सेम स्लोप. आता हा स्लोप किती हे आपल्याला कळेल ऍज वी प्रोसीड विथ द डिस्कशन. पण हे इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन काय आहे की बोथ लाईन्स किंवा बोथ ग्राफ्स हॅव सेम स्लोप. स्लोप सेम आहे याचा अर्थ काय आहे की दोघं लाईन्स काय आहेत? पॅरलल आहेत, राईट? आता पुढे आपण हे सगळ्या ग्राफचं अभ्यास करून, हे सगळ्या डाटाचा अभ्यास करून आइन्स्टाईननी हाऊ आइन्स्टाईन केम अप विथ अ न्यू थिअरी ऑफ लाईट विच वॉज ऑफकोर्स अदर दॅन द वेव्ह थिअरी ऑफ लाईट, हे आपण बघू. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपण सगळा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जो एक्सपेरिमेंट आहे तो पूर्ण सेटअप आपण स्टडी करून घेतला. जस्ट थोडं रिवाइज करू आपण की काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होता. की वी हॅड सम मेटल प्लेट. ह्या मेटल प्लेटवर एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा लाईट आपण इन्सिडेंट केला तर त्या मेटल प्लेटमधनं काय बाहेर येत होते? इलेक्ट्रॉन्स बाहेर येत होते. आणि आपण एक्सपेरिमेंटमध्ये काय बघितलं की ही जी फ्रिक्वेन्सी आहे लाईटची ती फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे. कुठल्याही मेटलची काही ना काही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असणार. त्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा येणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे तरच इलेक्ट्रॉन्स बाहेर आले. बरोबर? मी मटेरियल बदलला तर त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, करेक्ट? आता हे जे इलेक्ट्रॉन्स बाहेर आले त्याचा आपण स्टडी केला की ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कशावर डिपेंड आहे? तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या येणाऱ्या इंटेन्सिटीवर डिपेंड होते. जास्त इंटेन्सिटी ऑफ लाईट आपण ठेवली तर जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर येत होते, ते आपण बघितलं. बरं, आणि फ्रिक्वेन्सी वाढवल्याने काय झालं? जे येणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त झाली. म्हणजे आता एका पर्टिक्युलर इंटेन्सिटी आणि एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची आपण लाईट ठेवली तर काही इलेक्ट्रॉन्स ह्याच्यातनं बाहेर आले. काही इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी कमी होती, म्हणजे वेलोसिटी कमी होती. काही इलेक्ट्रॉनची वेलोसिटी किंवा कायनेटिक एनर्जी जास्त होती. बरोबर? आणि त्यामध्ये वी हॅड सम मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ती मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स कशावर डिपेंड होती? आपण बघितलं फ्रिक्वेन्सी ऑफ लाईटवर डिपेंड होती. व्हेरी गुड. बरं, आता आणखी आपण काय बघितलं की आपण जेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल लावला व्ही नॉट येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला स्टॉप करण्यासाठी,
So this was negative, this was positive, this was the collector plate, this was the emitter plate. बरं, तर ज्या इलेक्ट्रॉनकडे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी होती ते इलेक्ट्रॉन सुद्धा या स्टॉपिंग पोटेन्शियलनी स्टॉप झाले होते. त्याच्यामुळे आपला इक्वेशन काय बनली होती एक मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीची की के मॅक्स इज इक्वल टू ई इंटू व्ही नॉट. हे सुद्धा आपण बघितलं. आणखी आपण एक काय ग्राफ बघितला की स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ बघितला. तर हा ग्राफ कसा आला, इट केम आउट टू बी अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे दॅट वॉज वॉट द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ह्याच्या आधी सुद्धा आपण डिस्कस केले की हा जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे दिस कुड नॉट बी एक्सप्लेन्ड बाय द वेव्ह थिअरी ऑफ लाईट. ते आपण कालच बघितलं की वेव्ह थिअरी ऑफ लाईटने हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट का एक्सप्लेन करू शकत नाही आपण. का तर वेव्ह थिअरीनुसार इलेक्ट्रॉनला बाहेर येण्यासाठी बरेच दिवस लागले असते, पण रियालिटीमध्ये इलेक्ट्रॉन लगेच बाहेर आले. सो द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज इन्स्टंटेनियस. दिस कुड नॉट बी एक्सप्लेन बाय द वेव्ह थिअरी ऑफ लाईट. आणखी एक गोष्ट जी के मॅक्सची व्हॅल्यू आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द एमिटेड इलेक्ट्रॉन, इट डिपेंडेड ऑन व्हॉट, इट डिपेंडेड ऑन द फ्रिक्वेन्सी अँड नॉट ऑन द इंटेन्सिटी. वेव्ह थिअरी ऑफ लाईट अनुसार समजा लाईट जास्त इंटेन्सिटी ऑफ लाईट ठेवली आपण तर जास्त एनर्जी पडतीये, म्हटल्यावर येणारी कायनेटिक एनर्जी सुद्धा त्याच्यानुसार जास्त पाहिजे. पण इथं असं दिसून येत नाहीये. इथं कसं दिसून येते की के मॅक्सची जी व्हॅल्यू आहे ती इंटेन्सिटीवर डिपेंड न राहता फ्रिक्वेन्सीवर डिपेंड राहते. So this was the reasons that wave theory of light could not explain this photoelectric effect. Now Einstein comes into picture, right? बरं, आता हेच बघतोय आपण की आइन्स्टाईनचं काय एक्सप्लेनेशन आहे या फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचं. आइन्स्टाईनची जी पण थेरी असेल ती थेरी सगळे आपण आत्ताचे ग्राफ बघितलेत त्या सगळ्या ग्राफला ती त्या थेरीने जस्टिफाय केलं पाहिजे, तरच ती थेरी बरोबर आहे. करेक्ट. ओके, नाउ लेट अस सी व्हॉट आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन इज अबाउट दिस फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. आता आइन्स्टाईनच्या अनुसार लाईट जी आहे हे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करण्यासाठी इट इज नॉट, लेट अस नॉट कन्सिडर लाईट टू बी मेड अप ऑफ वेव्स, ही सेड. सो लेट अस कन्सिडर लाईट टू बी मेड अप ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी. ओके, लाईट इज मेड अप ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी. तर लाईट येते तर अशी वेव्ह मध्ये येत नाहीये, तर इट इज कमिंग इन व्हॉट, पॅकेट्स ऑफ एनर्जी. आता प्रत्येक पॅकेटला काय म्हटलं गेलं, प्रत्येक पॅकेट ऑफ एनर्जीला फोटॉन म्हटलं गेलं. आता फोटॉन हा शब्द का बरं निवडलाय, कारण की कुठलाही नवीन पार्टिकल जेव्हा डिस्कवर होतो फिजिक्समध्ये तर त्याला शेवटी ऑन असं शब्द असं उल्लेखलं जातं, जसं की इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे. तर ह्याचं काय, त्याच्यामुळे ह्याचं नाव काय पडलं असेल, फोटॉन. का तर फोटो इज द वर्ड रिलेटेड टू लाईट. सो द लाईट पार्टिकल म्हणजे पॅकेट ऑफ एनर्जी जे आपण म्हणतोय, आता दिस इज ॲक्टिंग लाईक पार्टिकल्स ओनली, द पॅकेट्स ऑफ एनर्जी. सो त्याला काय म्हटलं गेलं, फोटॉन म्हटलं गेलं, राईट. सो एनर्जी ऑफ ईच फोटॉन, प्रत्येका पॅकेटकडे काही ना काही एनर्जी आहे. तर एनर्जी ऑफ ईच फोटॉन, ही सेड, इट इज इक्वल टू h इंटू म्यू. ओके, वेअर म्यू इज व्हॉट, म्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट. आता फ्रिक्वेन्सी कुठली, वेन यू कन्सिडर लाईट टू बी ॲज अ वेव्ह, त्या वेव्हची जी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू उचलायची, ह्याच्यात ठेवायची, देन युल गेट एनर्जी ऑफ ईच फोटॉन. हां, आता ह्याच्यात h काय आहे, h इज प्लँक्स कॉन्स्टंट. आता h ची व्हॅल्यू किती, 6.626 इंटू 10⁻³ जूल सेकंड. फ्रिक्वेन्सी तुम्ही हर्ट्समध्ये टाका, h ची तुम्ही ही व्हॅल्यू टाका, तुम्हाला एनर्जी ऑफ ईच फोटॉन कशात मिळेल, जूलमध्ये मिळेल. ओके, तर लाईट इज कमिंग इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी, डिस्क्रीट पॅकेट्स ऑफ एनर्जी. फॉर एक्झाम्पल, जसं कुठल्याही बॉडीवर चार्ज कसा असतो, इट इज ऑफ द इंटिग्रल मल्टिपल ऑफ द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. तसंच लाईट जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर पडतीये तर पॅकेट्स ऑफ एनर्जी त्या ऑब्जेक्टवरती पडतात. कंटिन्युअस एनर्जी पडत नाही आहे या एक्सप्लेनेशन अनुसार. कंटिन्युअस एनर्जी कधी पडेल, वेन वी कन्सिडर लाईट टू बी मेड अप ऑफ वेव्स. फाईन. तर
हा आपला मेटल प्लेट होता ना, आणि ह्याच्यावरती लाईट पडत होती फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. तर लाईट पडतीये म्हटल्यावर या मेटल प्लेटवरती कंटिन्युअस एनर्जी पडत नाहीये, आपण काय म्हणू, एनर्जी पडती इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. आता एक्झाम्पल द्यायला झालं तुम्हाला तर आपण काय म्हणू शकतो की समजा आपल्याला पाणी भरायचं आहे एका बादलीमध्ये आणि आपण नळ सोडून ठेवला. ओके, तर आपण हवं तेवढं पाणी भरू शकतो त्या बादलीमध्ये आणि तो नळ बंद करू शकतो किंवा ती बादली काढून घेऊ शकतो. सो कितीही अमाऊंटचं आपण पाणी त्या बादलीमध्ये भरून घेऊ शकतो. सो दॅट इज कंटिन्युअस अमाऊंट ऑफ एनर्जी यू कॅन से ॲनालॉगस टू दिस थिंग्स दॅट वी आर टॉकिंग अबाउट. आता दुसरं एक्झाम्पल काय की आता सुद्धा आपल्याला बादली भरायची, पण आपल्याला बादली आता फक्त ग्लास ऑफ वॉटर्सची भरायची. म्हणजे आपल्याकडे ग्लास आहेत सेम क्वांटिटीचे, त्या सगळ्यांमध्ये सेम अमाऊंट ऑफ वॉटर आहे, सेम व्हॉल्यूमचे सगळे ग्लास आहे, त्याच्यामध्ये सेम क्वांटिटीचे पाणी आहे. आणि आपल्याला आता बादली कशाने भरायची, ग्लास ऑफ वॉटरने भरायची. मग आता तुम्ही 1 ग्लास टाका, त्याच्यात 2 ग्लास टाका किंवा 10 ग्लास टाका किंवा 6 ग्लास टाका, 20 ग्लास टाका, तुम्हाला नेहमी पॅकेट्स ऑफ एनर्जीमध्येच किंवा पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ वॉटरमध्येच पाणी भरलं जाते. राईट, तुम्ही कधीच पाणी 2.5 ग्लास भरू शकणार नाही ना. राईट, 1 ग्लास, 2 ग्लास, 50 ग्लास, 500 ग्लास याच रूपात तुम्हाला पाणी भरता येईल, त्याच रूपात तेवढंच क्वांटिटीचं तुम्हाला वॉटर मिळेल. तसंच इथे आहे. इथे जेव्हा लाईट पडते सरफेसवरती तेव्हा ती कंटिन्युअसली पडत नाही एनर्जीमध्ये, पॅकेट्स ऑफ एनर्जीमध्ये लाईट पडते. आणि प्रत्येका पॅकेटकडे किती एनर्जी आहे, E इज इक्वल टू एच म्यू. प्रत्येका पॅकेट ऑफ एनर्जीला काय म्हटलं गेले, फोटॉन म्हटलं गेले. बरोबर. तर आता या एक्सपेरिमेंटमध्ये काय होत असावं की पॅकेट्स ऑफ एनर्जी म्हणजे फोटॉन्स पडतात ते मेटल प्लेटवरती, आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत, जे फ्री इलेक्ट्रॉन सरफेसवरती आहेत, ते हे पॅकेट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब करत असतील. आणि ॲब्झॉर्ब केल्यानंतर जर त्यांची एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा जास्त झाली तर ते इलेक्ट्रॉन सरफेसमधनं बाहेर येणार. बरोबर. तर लेट अस सी की होत काय असावं. राईट, so suppose this is the metal surface, आणि what is this, suppose let us say this is a photon. एका फोटॉन बद्दल विचार करू, ह्याच्यावर लाईट पडतीये, त्याच्यातल्या एका फोटॉन बद्दल आपण विचार करू. या फोटॉनकडे एनर्जी किती, E इज इक्वल टू एच म्यू. हा फोटॉन पडला, समजा हा फोटॉन एका पर्टिक्युलर कोलिजनमध्ये इलेक्ट्रॉननी कम्प्लिटली ॲब्झॉर्ब केला. हा इलेक्ट्रॉन आहे, या इलेक्ट्रॉननी हा फोटॉन कम्प्लीट ॲब्झॉर्ब केला. कम्प्लीट ॲब्झॉर्ब केला म्हटल्यावर ह्या इलेक्ट्रॉनकडे एनर्जी आली. किती एनर्जी आली, फोटॉन इतकी एनर्जी आली, एच इंटू म्यू. आता ती एनर्जी कुठल्या रूपात दिसणार आपल्याला, ती एनर्जी कायनेटिक एनर्जीच्या रूपात दिसणार. म्हणजे इलेक्ट्रॉन त्या कायनेटिक एनर्जी इथे तिथे धावायला लागणार. ठीक आहे. बरं, तर आता इलेक्ट्रॉन इथे तिथे धावतोय. आता धावता धावता तो बाकीच्या ॲटम्सला किंवा बाकीच्या इलेक्ट्रॉन्सला पण कोलाइड होईल आणि नंतर सरफेसमधनं बाहेर येईल, किंवा कुठलंही कोलिजन न करता सरफेसमधनं बाहेर येईल. काही इलेक्ट्रॉन्स खूप जास्त कोलिजन करून सरफेसमधून त्यांच्याकडे एनर्जी उरली वर्क फंक्शनपेक्षा जास्त, तर सरफेसमधनं बाहेर येतील. किंवा वर्क फंक्शन एवढीच एनर्जी उरली एक्झॅक्ट, तर सरफेसमधनं जस्ट बाहेर येतील. ओके. तर आता या इलेक्ट्रॉनकडे किती एनर्जी आली आहे, एच म्यू एनर्जी आली आहे. ती एनर्जी ह्याची कायनेटिक एनर्जीमध्ये दिसणार. आता लेटेस्ट से हा इलेक्ट्रॉन असा पळाला आणि इथे कोलिजन झालं. ओके. त्याच्यामुळे इथे काहीतरी एनर्जी त्याची लॉस झाली. त्याच्यानंतर इथे पळाला तो, इथे काहीतरी कोलिजन झालं, म्हणजे इथे त्याच्याकडे एनर्जी परत लॉस झाली. असं करता करता काही कोलिजन नंतर इलेक्ट्रॉन काय आला, सरफेसमधनं बाहेर आला. आता समजा काही कोलिजन झाल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे एनर्जी जी उरली आहे ती वर्क फंक्शनपेक्षा जास्त आहे, म्हणून तो सरफेसमधनं बाहेर येऊ शकलाय. बरं, आता सरफेसमधनं बाहेर आला तर बाहेर किती कायनेटिक एनर्जीने तो बाहेर येणार, ते कसं आपण कॅल्क्युलेट करायचं. बघा, त्याच्याकडे किती एनर्जी उरली आहे, दॅट विल बी द कायनेटिक एनर्जी विथ विच द इलेक्ट्रॉन विल इजेक्ट आउट ऑफ द सरफेस. आता किती कायनेटिक एनर्जी उरली त्याच्याकडे, बघा, त्याच्याकडे आधी एनर्जी किती होती, एच म्यू होती. त्याच्यामधनं काही एनर्जी कशात लॉस झाली, कोलिजनमधनं लॉस झाली आहे. लेटस से की कोलिजनमध्ये किती एनर्जी लॉस झाली, त्याची ई डॅश इतकी एनर्जी लॉस झाली कोलिजनमध्ये. आणि काही एनर्जी त्याला
बाहेर येण्यासाठी लागली, आपण बघितलं लास्ट टाइम की किती एनर्जी लागते बाहेर येण्यासाठी, वर्क फंक्शन इतकी एनर्जी लागते. म्हणजे आपण मायनस काय केलं पाहिजे, वर्क फंक्शन सुद्धा मायनस केलं पाहिजे. टोटल जेवढी एनर्जी आहे, काही एनर्जी कोलिजनमध्ये गेली म्हणून मायनस केली, काही एनर्जी बाहेर निघण्यासाठी वापरली गेली ती पण मायनस केली. मग किती राहिली त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी, एच म्यू मायनस ई डॅश मायनस फाय नॉट. ठीक आहे. बरं, आता हा जो ई डॅश आहे तो वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन्सचा वेगवेगळा असेल का. आता काही इलेक्ट्रॉन्स कमी कोलिजन करतील, काही इलेक्ट्रॉन्स जास्त कोलिजन करतील. ठीक आहे. तर जास्त कोलिजन केलेवाले इलेक्ट्रॉनकडे जास्त कायनेटिक एनर्जी लूज झाली असेल, मग त्यांची बाहेर एनर्जी जी कायनेटिक एनर्जी ती कमी असेल. बरोबर, ते कोलिजनवर डिपेंड आहे की कुठल्या कोलिजनला किती एनर्जी आपली वेस्ट झाली आहे, त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. ठीक आहे. आता जी बाहेर आली जो इलेक्ट्रॉन, जसं मी म्हटलं सगळ्या इलेक्ट्रॉनकडे वेगवेगळी कायनेटिक एनर्जी असणार आहे. काही इलेक्ट्रॉनकडे फक्त वर्क फंक्शन इतकीच एनर्जी उरली असेल बाहेर येण्यापुरती, बाहेर यायच्या आधी म्हटलं तो जस्ट बाहेर येणार, आणि मग बाहेर आलेली कायनेटिक एनर्जी किती असणार त्याची, 0 असणार. आणि काही इलेक्ट्रॉन्स कुठलाही कोलिजन न करता बाहेर येतील. आता कुठलाही कोलिजन न करता बाहेर आलेले इलेक्ट्रॉनकडे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी पाहिजे म्हटल्यावर के मीनची व्हॅल्यू किती झाली, बाहेर येणारे इलेक्ट्रॉन्सकडे मिनिमम कायनेटिक एनर्जी किती झाली, 0 असू शकते. त्यांच्याकडे एक्झॅक्टली कोलिजन नंतर वर्क फंक्शन इतकीच एनर्जी उरली आणि तेवढ्याच एनर्जीनी त्यांनी बाहेर आले ते त्या एनर्जीचा वापर करून, म्हणून बाहेर आल्यावर त्यांच्याकडे कुठली कायनेटिक एनर्जी उरली नाही. आणि काही इलेक्ट्रॉन्स कुठलाही कोलिजन न करता बाहेर आले, त्यांच्याकडे जी कायनेटिक एनर्जी असेल ती मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असेल. मग केएमएक्सची व्हॅल्यू किती झाली, केएमएक्सची व्हॅल्यू झाली एच म्यू मायनस फाय नॉट. सो ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे एच म्यू मायनस फाय नॉट, आणि ही काय मिनिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि बाकीच्यांची कायनेटिक एनर्जी ह्या दोघांच्या मध्ये असणार आहे, जे पण बाहेर येतील त्यांची. बरं, मागच्या वेळेस आपण अजून एक इक्वेशन काय बघितली. बरं, व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट द आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. ठीक आहे. तर ह्याच इक्वेशनला आपण काय लिहू शकतो, की एम एक्स इज इक्वल टू ई मायनस फाय नॉट, वेअर व्हॉट इज ई, ई इज नथिंग बट द एच म्यू म्हणजे फोटॉन्स एनर्जी. ठीक आहे. तर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ऑल्सो आपण के एम एक्सची एक व्हॅल्यू अजून काय बघितली लास्ट टाइम, के एम एक्स इज इक्वल टू ई इंटू व्ही नॉट, वेअर व्ही नॉट इज व्हॉट, व्ही नॉट इज द स्टॉपिंग पोटेन्शियल. या दोघांना आपण जर इक्वेट केलं तर आपल्याला काय बरं येते, ई इंटू व्ही नॉट, ई इंटू व्ही नॉट इज इक्वल टू एच म्यू मायनस फाय नॉट. बरोबर. आता लेटेस्ट डिवाइड थ्रू आउट बाय ई, मग आपल्याला काय बरं येईल, व्ही नॉट इज इक्वल टू एच म्यू, एच अपॉन ई म्यू मायनस फाय नॉट अपॉन ई. नाव इक्वेशन ऑफ स्ट्रेट लेन्स अनुसार तुम्ही जर कम्पेअर केलं तर दिस कॅन बी कम्पेअर्ड विथ वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. ह्याचा अर्थ जर आपण एक ग्राफ बनवला, इथपर्यंत आपण का बरं आलो, बिकॉज ऑफ आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन. तर त्याच्या एक्सप्लेनेशन अनुसार आपण समजा ग्राफ बनवला तर वाय ॲक्सिसवर काय होईल, स्टॉपिंग पोटेन्शियल आपण जर प्लॉट केलं, आणि एक्स ॲक्सिसवर आपण फ्रिक्वेन्सी प्लॉट केली तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, एक स्ट्रेट लाईन मिळाली पाहिजे. त्याचा स्लोप काय आहे, एच अपॉन ई, आणि त्याचा सी वाय कॉर्डिनेट काय आहे, मायनस फाय नॉट अपॉन ई. तर त्याच्या अनुसार आपला कसा बरं येईल ग्राफ, दिस इज व्ही नॉट, दॅट इज द स्टॉपिंग पोटेन्शियल, अँड व्हॉट इज दिस, दिस इज द फ्रिक्वेन्सी. सो विल गेट अ स्ट्रेट लाईन, ज्याचा स्लोप एच अपॉन ई असेल आणि त्याचा वाय इंटरसेप्ट मायनस फाय नॉट अपॉन ई आहे. याचा अर्थ द स्ट्रेट लाईन विल बी something like this. Okay.
सो दिस विल बी द स्ट्रेट लाईन. करेक्ट. हे किती असेल? -φ0 अपॉन E. And what will be the slope of this straight line? Slope will be equal to h upon E. ठीक आहे. आता लास्ट टाइम आपण काय बघितलं? द फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू झिरो स्टॉपिंग व्होल्टेज इज नथिंग बट वॉट? द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी μ0. ओके. का आता स्टॉपिंग पोटेन्शियल 0 लागतोय, याचा अर्थ कुठलाही इलेक्ट्रॉन बाहेर येत नाहीये, राईट, किंवा जस्ट बाहेरून थांबतोय. तर त्याची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी किती आहे? μ0 आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल तरच इलेक्ट्रॉन बाहेर येत होते आणि तरच आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल लागेल त्यांना स्टॉप करायला. हे बरोबर आहे? ओके. नाव इफ आय पुट V0 इज इक्वल टू 0 इन दिस इक्वेशन, आपल्याला जी करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे दॅट वुड बी द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, ती आपल्याला किती मिळेल? हे आपण जर 0 टाकलं हे तर हे इथे जाईल. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी विल बी वॉट? φ0 अपॉन h. म्हणजे जो वर्क फंक्शन आहे φ0 हा किती बरं आला? h इंटू μ0. ओके. सो दिस इज द वर्क फंक्शन φ0. ठीक आहे. आणखी एक गोष्ट काय ह्याच्यातनं दिसून येते की KMax जी व्हॅल्यू होती, KMax वॉज वॉट? h म्यू मायनस φ0. आता φ0 कॅन बी रिटन एज h इंटू μ0. हे झालं KMax ची इक्वेशन. ह्या इक्वेशनकडे बघा. आता इथपर्यंत आपण का बरं आलोय? बिकॉज ऑफ आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन. आता ह्या इक्वेशनकडे बघा जरा. जर ह्या इक्वेशन अनुसार इफ जी आपली इन्स्टंट फ्रिक्वेन्सी आहे ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर आपला KMax ची व्हॅल्यू काय आली पाहिजे? निगेटिव्ह आली पाहिजे. म्हणजे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह आली पाहिजे त्याची व्हॅल्यू. आता आणि राहिलेले कायनेटिक एनर्जीचे इलेक्ट्रॉन्सची तर अजून निगेटिव्ह आली पाहिजे व्हॅल्यू. पण कायनेटिक एनर्जी कॅनॉट बी निगेटिव्ह. याचा अर्थ आहे की जर फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा कमी असेल तर इक्वेशनानुसार कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह येते. याचा अर्थ आहे की इलेक्ट्रॉन्स इजेक्ट झाले नाही पाहिजे. आणि ऑब्झर्वेशनानुसार पण आपल्याला तेच दिसले की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जर कमी फ्रिक्वेन्सी असेल तर इलेक्ट्रॉन्स बाहेर येत नाहीत. हे बरोबर आहे? सो फ्रॉम दिस आइन्स्टाईन इज एबल टू एक्सप्लेन each and every ग्राफ सक्सेसफुली, जे ऑब्झर्वेशनमधून आपण बघितलंय. ओके. आणखी एक मजेशीर गोष्ट अशी आहे की हा जो स्लोप आहे, ह्या लाईनचा जो स्लोप आहे तो काय आलाय? h अपॉन E आलाय. h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे, E म्हणजे काय? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे h अपॉन E ही जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे स्लोप कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ आहे की तुम्ही कुठलंही मटेरियल ठेवा, फोटोसेन्सिटिव्ह प्लेटचं किंवा त्या एमिटर प्लेटचं मटेरियल कुठलंही चेंज करा, कुठलंही मटेरियल ठेवा, आइन्स्टाईनच्या एक्सप्लेनेशन अनुसार सगळ्या कुठल्याही मटेरियलसाठी आपण जर ग्राफ प्लॉट केला V0 वर्सेस म्यूचा तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळाली पाहिजे आणि त्याचा स्लोप h अपॉन E म्हणजे कॉन्स्टंटच आला पाहिजे. इट शुड बी इररिस्पेक्टिव्ह ऑफ द मटेरियल. नाव मिलिकन नावाचा एक शास्त्रज्ञ होता हु हॅड डिस्कवर्ड द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. Now he did not believe in Einstein's theory of photoelectric effect. त्याला आइन्स्टाईनच्या एक्सप्लेनेशनवरती विश्वास नव्हता. तर ही वॉन्टेड टू डिस्प्रूव्ह आइन्स्टाईन. आता आइन्स्टाईनला डिस्प्रूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचे एक्सपेरिमेंट करतोच आहे, ते आपल्याला भरपूर करावं लागतील आणि प्रत्येक वेळेला ना V0 आणि वर्सेस म्यूचा आपल्याला ग्राफ करावं लागेल, राईट. जर आइन्स्टाईनचं एक्सप्लेनेशन चुकीचं असेल तर हा जो स्लोप येतोय स्ट्रेट लाईनचा जो स्लोप येईल, किंवा स्लोप म्हणण्यापेक्षा हे बघा जी h ची जी व्हॅल्यू आहे प्लँक्स कॉन्स्टंट ही आधी वेगळ्या एक्सपेरिमेंट अनुसार फाइंड केली गेलेली होती. सो इट इज अन इंडिपेंडंट कॉन्स्टंट, राईट. तर त्या आपण जर भरपूर एक्सपेरिमेंट केले आणि भरपूर वेळा आपण हा V0 वर्सेस म्यूचा ग्राफ प्लॉट केला फॉर डिफरंट एमिटर प्लेट्स,
फॉर डिफरंट फोर्स सेन्सिटिव्ह मटेरियल्स. तर स्लोप इंटू जर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आपण केला, आता चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू स्वतः मिलिकननी फाइंड केली होती, राईट. तर स्लोप इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आपण जर फाइंड केला तर प्लँक्स कॉन्स्टंट दरवेळेला आला नाही एक्झॅक्ट, ह्याचं तर काय अर्थ होईल की आइन्स्टाईनचं एक्सप्लेनेशन चुकीचं आहे. आणि स्लोप इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन केलं आणि प्रत्येक वेळेला प्लँक्स जो कॉन्स्टंट येतोय तो एक्झॅक्टली प्लँक्स कॉन्स्टंट इतकाच येतोय, असं जर झालं तर आइन्स्टाईनचं एक्सप्लेनेशन काय बरोबर आहे असं सिद्ध होईल. तर मिलिकनला आइन्स्टाईनला डिस्प्रूव्ह करायचं होतं, म्हणून स्लोप इंटू ई ही वॉज एक्सपेक्टिंग टू बी कमिंग आउट टू बी डिफरंट व्हॅल्यू एव्हरी टाइम किंवा अदर दॅन एच. देन बट ही फाउंड दॅट एव्हरी टाइम the value of slope into the charge of electron is coming out to be the same number, which is nothing but the Planck's constant. So instead of disproving Einstein, he actually proved that Einstein's photoelectric effect explanation was correct. चलो, very good. अजून एक ग्राफ आपल्याला काय बरं काढता येईल? आपल्याला काय इक्वेशन काय होती? kmx is equal to h mu minus phi naught. आता ह्याला सुद्धा आपण समजा y इज mx प्लस सी ह्याच्यामध्ये कंपेअर केलं तर व्हॉट विल गेट? y ॲक्सिसवर काय आहे? kmx आहे आणि x ॲक्सिसवर आपण समजा फ्रिक्वेन्सी प्लॉट केली तर विल अगेन गेट अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. आता इथे स्लोप काय बरं असेल? या लाईनचा स्लोप जो असेल दॅट विल बी द प्लँक्स कॉन्स्टंट एच. दिस वुड बी द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्यू नॉट, आणि ही जी व्हॅल्यू आहे दॅट वुड द वाय इंटरसेप्ट दॅट विल बी वॉट? द वर्क फंक्शन फाय नॉट. ओके, तर आता लाईटचं एक नवीन रूप आपल्याला समजले या एक्सपेरिमेंटमुळे की लाईट, आपण असंही म्हणू शकतो की लाईट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स अँड दॅट पार्टिकल्स आर नथिंग बट फोटॉन्स. तर ह्या फोटॉनबद्दल आपण जरा जाणून घेऊ अजून. फोटॉनची एनर्जी आपण किती म्हटलोय? h इंटू म्यू. आता म्यू काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे. तर एनर्जी कशी लिहू शकतो आपण? h इंटू सी अपॉन लॅम्डा अशीही लिहू शकतो, वेर सी इज वॉट? द स्पीड ऑफ लाईट. असं का बरं लिहू शकतो? का द स्पीड ऑफ लाईट कॅन बी रिटन ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इंटू द वेवलेंथ, म्हणून फ्रिक्वेन्सी कॅन बी रिटन ॲज सी अपॉन लॅम्डा. तर हे सगळं फोटॉन बद्दल मी लिहितोय. आता ह्याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला आपण बनवू फॉर न्यूमेरिकल्स. ही जी व्हॅल्यूज आपण टाकल्या एचच्या, सीच्या, लॅम्डाच्या SI युनिट्समध्ये, तर आपल्याला एनर्जी कशात मिळणार आहे? जूलमध्ये मिळणार आहे. हे बरोबर? आता एच आणि सी हे तर कॉन्स्टंट आहेत, तर प्रत्येक वेळेस लॅम्डा आपल्याला माहिती असेल तर एनर्जी ऑफ फोटॉन आपल्याला जर काढायची असेल तर प्रत्येक वेळेस एवढं कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही, म्हणून आधीच आपण एक नंबर बनवून ठेवू. तर काय असणार आहे बघा? एचची व्हॅल्यू किती आहे? 6.626 इंटू 10 टू दी पॉवर -34. सीची व्हॅल्यू किती आहे? 3 इंटू 10 टू दी पॉवर 8. आणि लॅम्डा कशात असतो? जनरली अँगस्ट्रॉममध्ये असतो, बरोबर? लॅम्डा हा अँगस्ट्रॉममध्ये आपण कन्सिडर करू, तर त्याला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायला, मीटरमध्ये कन्वर्ट करायला आपण काय करतो? इंटू 10⁻⁻10 करतो. ही एनर्जी कशात येईल? ही एनर्जी येईल आपल्याला जूलमध्ये. पण आपल्याला ही फार कमी एनर्जी आहे, खूप मोठी एनर्जी नाही की जूल्समध्ये मेजर करावी. तर आपल्याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये एनर्जी हवी असेल तर आपल्याला आपण काय करणार? इंटू 1/1.6 इंटू 10 टू दी पॉवर -19. हे सगळं आपण केलं तर आपल्याला एनर्जी कशात मिळेल? इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये मिळेल. आता हे सगळं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं देन यू विल कम अप विथ अ सिम्पल फॉर्म्युला. सो ई विल बी अराउंड 12400 अपॉन वेवलेंथ. आता ती वेवलेंथ किती पाहिजे? फोटॉनची अँगस्ट्रॉममध्ये पाहिजे बरं का हे वापरण्यासाठी. तर आपल्याला एनर्जी कशात मिळेल? इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये एनर्जी आपल्याला मिळेल, बरोबर? आता वर्क फंक्शनचं इक्वेशन काय बरं आलं होतं मगाशी? फाय नॉट इज इक्वल टू h इंटू म्यू नॉट आलं होतं.
म्यू नॉट इज व्हॉट? म्यू नॉट इज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, बरोबर. नाव आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला जी करस्पॉन्डिंग वेवलेंथ असेल दॅट वुड बी कॉल्ड एज थ्रेशोल्ड वेवलेंथ. तर आता दिस कॅन बी ऑल्सो रिटन ॲज एच सी अपॉन लॅम्डा नॉट. आता इथेही सुद्धा बघा, इथेही एच सी अपॉन लॅम्डा आहे. तर इथे सुद्धा आपण तो फॉर्म्युला वापरू शकतो की वर्क फंक्शन कॅन बी अप्रॉक्सिमेटली सेट टू बी इक्वल टू 12400 अपॉन तुमचा थ्रेशोल्ड वेवलेंथ आहे ना, जर तुम्ही अँगस्ट्रॉममध्ये ठेवला तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला जी एनर्जी मिळेल ती कशात मिळेल? इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये एनर्जी मिळेल. तर हे शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्यासाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल. सो दिस वॉज द एनर्जी ऑफ फोटॉन. दुसरं काय? फोटॉनला काही मोमेंटम सुद्धा आहे. ओके, तर तो मोमेंटम किती आहे? सो मोमेंटम ऑफ फोटॉन, फोटॉनचा मोमेंटम किती? P इज इक्वल टू एनर्जी ऑफ फोटॉन अपॉन द स्पीड ऑफ लाईट. म्हणजे किती झाला? एच म्यू अपॉन सी झाला, बरोबर. आता सी इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. म्हटलं मोमेंटम आपण काय लिहू शकतो? एच अपॉन लॅम्डा सुद्धा आपण लिहू शकतो मोमेंटम ऑफ फोटॉन. मोमेंटमचं युनिट काय असणार आहे? इट इज नथिंग बट मास इंटू वेलोसिटी ना, इन क्लासिकल टर्म्स. सो युनिट तेच kg मीटर्स पर सेकंड. आणखी आपण काय म्हणू शकतो फोटॉनबद्दल? आता इथे बघा, इंटेन्सिटी ऑफ लाईट आपण वाढवली तर काय होत होतं? जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत होते फोटोसेन्सिटिव्ह प्लेटमधनं. तर ह्याचा अर्थ काय की इंटेन्सिटी ऑफ लाईट वाढवली, जास्त फोटॉन्स बाहेर जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात ते फोटोसेन्सिटिव्ह प्लेटमधनं. याचा अर्थ की इंटेन्सिटी ऑफ लाईट वाढवली तर आपण असं म्हणू शकतो की जास्त फोटॉन्स पडतात ते सरफेसवरती, आणि म्हणूनच जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स फोटॉनला ॲब्झॉर्ब करतात आणि बाहेर येऊ शकतात ते. ओके, सो नंबर ऑफ सो द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ फोटॉन्स आपण म्हणू शकतो, राईट. सो व्हॉट वी कॅन से, मोर द इंटेन्सिटी ऑफ लाईट, more are the number of photons. More will be the number of photons passing through any area per second. You can say like that. So more the intensity of light, more are the number of photons. आणि दुसरं काय? आता फोटॉनची एनर्जी किती आहे? h इंटू म्यू. दॅट मीन्स समजा फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट जास्त असेल तर प्रत्येक फोटॉनची एनर्जी जास्त आहे. तर आपण काय म्हणू शकतो? more the frequency of light, more the frequency of light, comma, more will be the, more we can say more the frequency of light, more energetic photons, or more will be the energy of photons. Very good. सो आता लाईटचं आपल्याला एक नवीन रूप कळले की लाईट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स कॉल्ड ॲज फोटॉन्स. आणि फोटॉनबद्दल आपण काही गोष्टी पण लिहून घेतल्या. आता प्रश्न असा आहे की जेव्हा आपण इंटरफरन्स चॅप्टर शिकतो किंवा डिफ्रॅक्शन टॉपिक शिकतो तेव्हा वी हॅव स्टडीड कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दॅट लेड टू द डार्क बँड्स अँड ब्राईट बँड्स. तर ते जे एक्सप्लेनेशन आहे इंटरफरन्सचं किंवा डिफ्रॅक्शनचं, दॅट कुड बी एक्सप्लेन ओनली वेन यू से दॅट लाईट इज मेड अप ऑफ वेव्ज. ओके, वेन यू से दॅट लाईट इज मेड अप ऑफ वेव्ज, म्हणजे आपल्याकडे दोन स्लिट होत्या, एकच वेव्ह येत होती इथून, ही वेव्ह इथे एक नवीन वेव्ह तयार झाली. दिस वॉज द न्यू सोर्स ऑफ लाईट अकॉर्डिंग टू हायगन्स प्रिन्सिपल. दिस वॉज अनदर सोर्स ऑफ लाईट. म्हणून दोन वेव्ज इंटरफिअर झाला
झाल्या आणि आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे ब्राईट आणि डार्क बँड्स मिळाल्या. दिस कुड बी एक्सप्लेन ओनली वेन यू से दॅट लाईट इज मेड ऑफ वेव्स आणि ते कन्स्ट्रक्टिव्हली आणि डिस्ट्रक्टिव्हली इंटरफेअर करतात ते. आणि आता जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण बघितला तो इफेक्ट लाईट वेव्ह म्हणून कन्सिडर केलं तर आपण एक्सप्लेन करू शकत नाही आहे, ते सुद्धा आपण डिस्कस केलं. याचा अर्थ काय की काही एक्सपेरिमेंट्स आपण लाईट वेव्ह म्हणून एक्सप्लेन करू शकतो आणि काही एक्सपेरिमेंट आपण लाईट पार्टिकल्स म्हणून एक्सप्लेन करू शकतो. तर आपण असं म्हणू शकतो आता की लाईटला ड्युएल नेचर आहे, वेव्हचं सुद्धा नेचर आहे लाईटकडे आणि पार्टिकल्सचं सुद्धा नेचर आहे लाईटचं. म्हणून टॉपिकचं नाव करतो आपल्या ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन, राईट. सो दिस इज द रिझन टॉपिकचं असं नाव होतं आपलं, ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन. आता ड्युएल नेचर ऑफ मॅटर असं पण आहे ना, ते सुद्धा असं का आहे ते आपण डिस्कस करूच नंतर. आता फोटो सेलबद्दल पण तुम्हाला माहिती हवं आहे की व्हॉट इज फोटो सेल, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर ब्रीफली आपण ते डिस्कस करू. का आता प्रश्न फोटो सेलवर आला तर तुम्ही गोंधळून नको जायला की फोटो सेल नेमकं काय आहे. काही नाही, कन्सेप्ट तोच आहे. इथे पण सेटअप तसाच आहे ऑलमोस्ट इन प्रिन्सिपल, जसं आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजण्यासाठी बनवला होता. फोटो सेलमध्ये काय आहे, वी हॅव अ कलेक्टर प्लेट जी मागच्या सुद्धा होती, आणि दिस इज नथिंग बट अ बल्ब. असा ह्याला बल्ब सारखाच आकार आहे, तुम्ही बघा. हा दिस इज द एमिटर प्लेट, ज्याच्यावरती आपण लाईट इन्सिडेंट करणार आहोत. ऑफकोर्स त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती थ्रेशोल्डपेक्षा जास्त पाहिजे, राईट. आणि सो दिस इज द कॅथोड. ॲक्च्युली ह्याच्या पुढे काय आहे, ह्याच्या पुढे आहे ॲनोड. ॲक्च्युली दिस इज नथिंग बट द कलेक्टर. इथे इलेक्ट्रॉन्स कलेक्ट होणार आहेत, राईट. अँड वी हॅव कनेक्टेड दिस टू, इथे ॲममीटर आहे जो मायक्रो ॲम्पियर्समध्ये मेजर करेल करंट. अँड दिस टर्मिनल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह अँड दिस टर्मिनल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. तर आलेले इलेक्ट्रॉन्स आहेत, जे एमिटेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे अट्रॅक्ट होतील आणि इलेक्ट्रॉन्स असे फिरतील, विल गेट करंट इन द इलेक्ट्रिक करंट. कन्व्हेन्शनल करंट इज सेड टू बी इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. फाईन. आता हा फोटो सेल जो आहे तो कशावर डिपेंड आहे बघा, ह्याचं फंक्शन म्हणजे हा जो करंट असणार आहे तो येणाऱ्या लाईटवर डिपेंड आहे. ऑफकोर्स लाईटची फ्रिक्वेन्सी आपण अज्यूम करतो की थ्रेशोल्डपेक्षा जास्त आहे. इंटेन्सिटी ऑफ लाईट आपण जर वाढवली तर काय होणार आहे, जास्त फोटॉन्स पडतात आहे, जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील, जास्त इलेक्ट्रॉन्स गोल फिरतील आणि करंट आपल्याला जास्त मिळेल. इंटेन्सिटी ऑफ लाईट कमी केली तर कमी आपल्याला करंट मिळेल. आणि समजा ही लाईट ऑफ केली आपण, काही कारणामुळे ही लाईट ऑब्स्ट्रक्ट झाली तर करंट मिळणार नाही. ओके. आता ह्याचं काही थोडे ॲप्लिकेशन आपण डिस्कस करू. आता वन ऑफ द ॲप्लिकेशन आपण काय म्हणू शकतो की हे कॅमेराजमध्ये आपण वापरू शकतो टू नो द ब्राईटनेस ऑफ लाईट. आता कॅमेराला माहिती पाहिजे की बाहेर किती प्रकाश आहे, त्याच्यानुसार तो स्वतःची सेटिंग ठरवेल. आता बाहेर किती प्रकाश आहे कशावरनं कळणार, की आपण असा फोटो सेल वापरला तर जास्तीत जास्त प्रकाश त्या फोटो सेलवर पडेल, बाहेरचा प्रकाश, आणि जास्त करंट फ्लो होईल. जास्त करंट फ्लो झाला तर ह्याच्यावरनं काय सिद्ध होईल की बाहेर प्रकाश जास्त आहे. सो दिस कॅन बी वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ दिस फोटो सेल. दुसरं म्हणजे काय, टू काउंट द नंबर ऑफ पीपल एंटरिंग इन ॲन ऑडिटोरियम. समजा आपण असं इमॅजिन करा की फोटो सेल किंवा एक सोर्स ऑफ लाईट आपण वरून लावला आहे
and this source need not be visible. Okay, this source need not be visible. It can be also infrared or invisible source of light. तर तो सोर्स आपल्या डोळ्यांना दिसलाच पाहिजे असं गरजेचं नाही आहे, फक्त त्याची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त पाहिजे. तर वरून आपण एक सोर्स ऑफ लाईट लावलं आहे आणि खाली समजा फोटोसेल लावला आहे. सो सोर्स ऑफ लाईट त्या लाईटनी त्या फोटोसेलवरती प्रकाश पडतोय आणि करंट फ्लो होतोय. आता त्या पाथमधनं जितके वेळा माणसं जातील तितक्या वेळा तो लाईट ऑब्स्ट्रक्ट होईल आणि तितक्या वेळा करंट काय होईल, ऑफ होईल. आणि जितक्या वेळा करंट ऑफ झाले ह्याचा आपण काही मेकॅनिझम करून काउंट ठेवला तर आपण सांगू शकतो की तितके नंबर ऑफ पीपल त्या पाथमधनं पुढे गेले आहेत. ओके, सो दिस कॅन बी वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ फोटोसेल. ओके, नाव विल गो टू द लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. आता चॅप्टरचं टॉपिकचं नाव काय होतं, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन तर आपण बघितलं. आता ड्युअल नेचर ऑफ मॅटर काय प्रकारे ते सुद्धा आपण बघू. सो द लास्ट टॉपिक इज वेव नेचर ऑफ मॅटर. वेव नेचर ऑफ मॅटर. आता हे कोणाचा हायपोथेसिस असतो, डी ब्रॉयज हायपोथेसिस. दॅट इज डी, द प्रोनाउन्सिएशन इज डी ब्रॉय, डी ब्रॉयज हायपोथेसिस. त्याला तुम्ही डी ब्रॉगली म्हटलं तरी चालेल, का तर स्पेलिंग त्यानुसार आहे. तुम्ही काय म्हणताय ते महत्त्वाचं नाही, पण त्याचं हायपोथेसिस काय आहे ते जाणून घेऊ, ते इंटरेस्टिंग आहे. आता वेव्ह थेरी ड्युअल नेचर ऑफ रेडिएशनमध्ये आपण काय बघितलं की ज्याला आत्तापर्यंत आपण वेव्ह म्हणून समजत होतो लाईटला, ज्या गोष्टीला आत्तापर्यंत आपण वेव्ह म्हणून समजत होतो, ती आपल्याला नवीन काय समजून येते की इट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. ज्याला आपण वेव्ह समजत होतो ती पार्टिकल्स म्हणून काम करते. आता उलटं होत असावं का निसर्गामध्ये, असा डी ब्रॉयचा प्रश्न होता की ज्याला आतापर्यंत वेव्ह समजत होतो तो पार्टिकल म्हणून काम करतोय. एका पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटमध्ये त्याला त्या वेव्हचं पार्टिकलचं नेचर दिसून येते आपल्याला. तर असं जर असेल तर आत्तापर्यंत ज्याला आपण पार्टिकल समजतोय ते वेव्ह असू शकतात का, किंवा ते वेव्हसारखं काम करू शकतात का, हा प्रश्न होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला आपण पार्टिकल समजतो, इलेक्ट्रॉन झालं, प्रोटॉन झालं. पार्टिकल म्हणजे दे हॅव लाईक लोकलाइज पार्टिकल आहे, राईट. तर ते पार्टिकल नसून ते वेव्ह असू शकतात का, किंवा त्यांच्याकडे वेव्हसारख्या प्रॉपर्टीज असू शकतात का, हा प्रश्न होता. ओके, अँड ही सेड दॅट की इंडीड तसं असलं पाहिजे. आणि त्यांनी पार्टिकल बरोबर जे असोसिएटेड वेव्ह आहे त्याचा वेव्हलेंथ किती आहे ते सुद्धा आपल्याला सांगितलं. ओके, सो लेट अस से की आपल्याकडे एक पार्टिकल आहे ज्याचा मास m आहे, तो इथे चाललाय, वेलोसिटी v नी चाललाय. तर ह्या पार्टिकलकडे त्याची एक वेव्ह असोसिएटेड आहे. त्याला काय म्हटलं गेलं, त्याला म्हटलं गेलं मॅटर वेव्ह, का तर हा मॅटरचा पार्टिकल आहे. इट इज नॉट फोटॉन. फोटॉन इज नॉट मॅटर पार्टिकल, इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा तो पार्टिकल आहे, राईट. सो दिस इज एनी रेग्युलर मॅटर ज्याचा मास m आहे, ज्याचा रेस्ट मास m आहे, तो मूव्ह करतोय विथ वेलोसिटी v. तर त्याच्याबरोबर जी वेव्ह असोसिएटेड आहे दॅट इज नथिंग बट मॅटर वेव्ह. बरं, आता ह्या वेव्हची काहीतरी वेव्हलेंथ असेल, ती वेव्हलेंथ सुद्धा डी ब्रॉयने सांगितली. द वेव्हलेंथ ऑफ दिस मॅटर वेव्ह इज नथिंग बट h/p, वेअर p इज द मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल. आता मोमेंटम म्हणजे किती, h अपॉन मास इंटू वेलोसिटी. So this is the wavelength associated with the matter. ओके, तो हे स्ट्रेंज आहे, पण हे नंतर हे सिद्ध पण झालं की इंडीड व्हॉट ही वॉज सेइंग वॉज करेक्ट, की पार्टिकल्सकडे सुद्धा वेव्ह नेचर असतं. आता एक एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो मी, जस्ट दिस इज इंटरेस्टिंग. परत डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघा. इथून आपण काय सोडलं होतं,
काय इन्सिडेंट केलं होतं आपण असं म्हणू, लाईट इन्सिडेंट केली होती. ओके, म्हणजे लाईटचा एक वेव्ह असा जात होता, मग तो वेव्ह इथून पण गेला, ती वेव्ह इथून पण गेली आणि ती त्या वेव्हने एकमेकांना इंटरफिअर केलं आणि आपल्याला काय मिळालं, एक इंटरफरन्स पॅटर्न मिळाला. म्हटलं ब्राईट बँड्स मिळाले आपल्याला आणि मध्ये मध्ये काय मिळाले, डार्क बँड्स मिळाले. ब्राईट आपल्याला ब्राईट बँड्स मिळाले आणि मध्ये मध्ये आपल्याला डार्क बँड सुद्धा मिळाले. हे आपण बघितलं. ब्राईट बँड्स का बरं मिळाले, जिथं जिथं वेव्ह कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअर झाले तिथं तिथं ब्राईटनेस जास्त होता, जिथं जिथं वेव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स झाले तिथे तिथं अजिबात प्रकाश नव्हता, तिथं कंप्लीट डार्कनेस होता. दिस वॉज अबाउट लाईट. आता मी समजा तुम्हाला सेम एक्सपेरिमेंट सांगितली करायसाठी विथ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, आता इथून आपण इलेक्ट्रॉन्स बंबार्ड केलेत. सेम सेटअप ठेवले आपण. इथे 2 स्लिट आहेत आणि इथून लाईटची वेव्ह पास न करता इथून आपण इलेक्ट्रॉन्स बंबार्ड केलेत. तर आपल्याला तर इथे स्क्रीन आहे परत. तर इलेक्ट्रॉन्स कुठं सापडले पाहिजे, तर आपण काय म्हणू की इलेक्ट्रॉन्स ज्या ह्या होलमधनं गेले बरोबर, आणि इथे इलेक्ट्रॉन सापडले पाहिजे. काही इलेक्ट्रॉन जे इथून जातील ते इथे सापडले पाहिजे. असे लांबून इलेक्ट्रॉन्स येतात ते राईट. तर इथे सापडतील इलेक्ट्रॉन आणि काही इलेक्ट्रॉन ह्या होलच्या समोर सापडतील. जे बाकीचे इलेक्ट्रॉन आहेत ते इथे धडकून असे बाउन्स बॅक होतील बरोबर. दिस इज वॉट इंट्युटिव्हली वी विल थिंक की ह्या 2 स्लिटे इलेक्ट्रॉन समोर समोर सापडले. पण कसं ऑब्झर्वेशन होतं की इलेक्ट्रॉन्स इथे आणि इथे नाही सापडले, इथे सापडले, इथे सापडले, इथे सापडले, इथे सापडले, इथे सापडले, जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जिथे मी लाईन्स ड्रॉ केलेत तिथे जास्त इलेक्ट्रॉन सापडले गेले. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन सापडण्याची संख्या कमी झाली. त्यांच्या मधोमध इलेक्ट्रॉन्स अजिबात सापडले नाही. परत इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली. जिथे मोठी लाईन काढली तिथे जास्त इलेक्ट्रॉन सापडले गेले. आता हा जो पॅटर्न आहे तो एक्झॅक्टली त्याच्या अनुसार आहे. आता हे कसं काय आपण जस्टिफाय करणार कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन टू बी मेड ऑफ पार्टिकल्स. हे आपण जस्टिफाईज करू शकणार नाही बाय कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन टू बी मेड ऑफ पार्टिकल्स. तर इथे व्हॉट यू कॅन से की जे इलेक्ट्रॉन जर चाललेत तर तर त्यांची वेव्ह चालली. देर इज अ वेव्ह असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन. ही वेव्ह इथून पण गेली. ती वेव्ह एकमेकांबरोबर त्या वेव्हनी इंटरफिअर केलं. कुठे कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफेअर केलं, कुठे डिस्ट्रक्टिव्हली इंटरफेअर केलं. जिथं कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफेअर केलं तिथे इलेक्ट्रॉन जास्त मिळाले, जिथं डिस्ट्रक्टिव्हली इंटरफेअर केलं तिथे इलेक्ट्रॉन्स अजिबात मिळाले नाही. सो दिस ऑल्सो कन्फर्म्स द वेव्ह नेचर ऑफ पार्टिकल. एक इलेक्ट्रॉन जरी सोडला आपण एका वेळेला, तरी सुद्धा काही वेळानंतर तो इलेक्ट्रॉन सोडलेला इलेक्ट्रॉन कुठे ना कुठे सापडला गेला. आणि काही वेळानंतर जेव्हा भरपूर इलेक्ट्रॉन्स एकामागे एक सोडले गेले त्याच्यानंतर शेवटी असाच पॅटर्न दिसला. ठीक आहे. सो ॲज अ सेड दिस कन्फर्म्स द वेव्ह नेचर ऑफ पार्टिकल. बरं, परत एकदा. तर वेवलेंथ किती आहे पार्टिकल बरोबर जो वेव्ह असोसिएटेड त्याची h/p, वेअर h इज द प्लँक्स कॉन्स्टंट, p इज द मोमेंटम, म्हणजे h/mv. हे बरोबर. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण मोमेंटम ऑफ फोटॉन काय बरं म्हटलोय. आता फोटॉन एक पार्टिकल आहे बरं का. जसं हा एक मॅटर पार्टिकल होता, त्याचा मास m, वेलोसिटी v आहे, तसं फोटॉन सुद्धा एक पार्टिकल आहे. मग फोटॉन जो पार्टिकल आहे त्याच्याबरोबर पण वेव्ह असोसिएटेड असेल ना. तर फोटॉनचा जो मोमेंटम होता तो काय होता, E/c. E काय, h/μ/c. पर c कॅन बी रिटन एज फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ, म्हणजे दिस इज h/λ. तर वेवलेंथ असोसिएटेड विथ द फोटॉन किती येते, h/p येते. हे बघा, हा तोच फॉर्म्युला येतोय जो डी बोरॉनी सांगितला आहे मॅटरसाठी. मॅटर बरोबर जे असोसिएटेड वेव्ह आहे त्याचा वेवलेंथ किती येतोय, h/p. आणि मोमेंट फोटॉन बरोबर जी वेवलेंथ असोसिएटेड असेल त्याचाही, फोटॉन बरोबर जी वेव्ह असोसिएटेड असेल त्याचाही वेवलेंथ h/pच येतोय. सो पण फरक काय आहे, ह्याच्यावर जी असोसिएटेड वेव्ह आहे त्याचा जो वेवलेंथ हा आलेला आहे,
इट इज नथिंग बट इट इज नॉट मॅटर वेव्ह बट इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे, इट इज नॉट मॅटर वेव्ह बट इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता तुम्हाला प्रश्न असा पडत असेल की इथे समजा मी इलेक्ट्रॉन्स न सोडता मी दगड सोडली, दगड, छोटे छोटे पार्टिकल्स किंवा छोटे छोटे दगड सोडले आपण, तर हे दगड असे आपल्याला इकडे मिळणार नाही स्क्रीनवरती. हे एक्झॅक्टली समोरच मिळतील, या होलच्या समोर आणि ह्या होलच्या समोर. बरोबर, हे प्रॅक्टिकली असं होईल ना, असं तर होणार नाही. असं इलेक्ट्रॉन बरोबरच होतंय. असं का होतंय का, आता हा फॉर्म्युला बघा तुम्ही. एच ऑलरेडी खूप छोटा नंबर आहे बरं का, 6.6 इंटू 10⁻34. आणि मास, आता रेग्युलर जे पार्टिकल्स असतात आपल्या अवतीभोवतीला, तुम्ही कितीही लहान घ्या तरी त्याचा मास ग्राम्समध्ये असतो, त्याच्यापेक्षा कमी असेल. पण काही झालं तरी त्याचा मास बराच जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉनचा मास अतिशय लहान आहे, 9.1 इंटू 10⁻31 kg. म्हणून इलेक्ट्रॉनचा जो वेवलेंथ असतो, का आता एम डिनॉमिनेटरमध्ये ना, तो इलेक्ट्रॉनचा जो वेवलेंथ आहे हां, तो ॲप्रिशिएबल येतो वेवलेंथ. आणि जो रेग्युलर पार्टिकल्स आपल्या अवतीभोवतीला, त्याचा वेवलेंथ अतिशय लहान येईल. तुम्ही व्हॅल्यूज टाकल्या तर इतका लहान येतो वेवलेंथ की त्याचे वेव्ह प्रॉपर्टीज ॲप्रिशिएबली दिसून येत नाही रोजच्या जीवनामध्ये. इलेक्ट्रॉनच्या ते दिसून येतील. का दिसून येतील? का तर त्याचा मास अतिशय लहान आहे आणि एम डिनॉमिनेटरमध्ये आहे, मग त्याचा वेवलेंथ ॲप्रिशिएबल येतोय. म्हणून इलेक्ट्रॉनचे वेव्ह लाईक वेव्ह नेचर हे ॲप्रिशिएबली आपल्याला दिसून येईल किंवा दिसून येतं. ओके, व्हेरी गुड. आता एक शेवटचा टॉपिक काय बघू आपण, की वेव्ह ॲसोसिएटेड विथ अन इलेक्ट्रॉन. आपण इलेक्ट्रॉनला ॲक्सिलरेट करू थ्रू पोटेन्शियल डिफरन्स V, आणि त्याच्याबरोबर वेव्ह जी वेव्ह ॲसोसिएटेड असेल त्याचा वेवलेंथ फाइंड करू आपण अकॉर्डिंग टू डी ब्रॉयज हायपोथेसिस. सो matter wave associated with electron. Matter wave associated with electron. बरं, आता लेटेस्ट से की आपल्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, त्याचा मास m आहे, त्याच्याकडे चार्ज ऑफकोर्स E आहे, आणि त्याची इनिशियल वेलोसिटी किती आहे? 0 आहे. म्हणजे असं इमॅजिन करा, असं करता येणार नाही पण इलेक्ट्रॉन असं हातात धरून ठेवलं असं इमॅजिन करा. अँड आपण त्याला V पोटेन्शियल डिफरन्सने ॲक्सिलरेट करतोय. म्हणजे V पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केला आहे, हातातनं मी सोडून दिलं इलेक्ट्रॉन. ओके, सो बिकॉज ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स द इलेक्ट्रॉन विल स्टार्ट ॲक्सिलरेटिंग. पोटेन्शियल डिफरन्स V क्रॉस केल्यानंतर ह्याच्याकडे काहीतरी वेलोसिटी आलेली असेल, त्याच्याकडे जी कायनेटिक एनर्जी आलेली असेल, हे मागच्या आपण डिस्कस केले, ती कायनेटिक एनर्जी किती असेल, त्याच्यावर वर्क किती झालं ते तितकी असेल, त्याच्यावर वर्क किती होणार आहे? E इंटू V. सो द कायनेटिक एनर्जी विथ द इलेक्ट्रॉन आफ्टर ॲक्सिलरेटिंग थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स V विल बी E इंटू V. इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, V इज द ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल. 1 व्होल्ट असेल, 2 व्होल्ट असेल, 10 व्होल्ट असेल, काही असेल. हां, आणि ही एनर्जी आपण कशात येईल? आपली ही एनर्जी जूलमध्ये येईल. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन टाका कूलममध्ये, पोटेन्शियल टाका व्होल्ट्समध्ये. बरं, ठीक आहे. नाव अकॉर्डिंग टू बरं, कायनेटिक एनर्जीचा अजून एक फॉर्म्युला काय? ½mv². आता वेवलेंथ ॲसोसिएटेड काय असणार आहे? h/p असणार आहे. बरोबर, म्हटल्यावर आपल्याला कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ मोमेंटम पाहिजे. आता मोमेंटम असतं मास इंटू वेलॉसिटी. तर आपल्याला इथे एमनी आणि मल्टिप्लाय डिवाइड केलं मी, तर काय मिळेल मला? m²v² अपॉन 2 टाइम्स m मिळेल. असं का बरं केलं मी? का तर मास इंटू वेलॉसिटी इज मोमेंटम. म्हटल्यावर m²v² कॅन बी रिटन एज p². मग काय झालं? p² अपॉन ट्वाइस m झालं. देअरफॉर मोमेंटम किती वर झाला? √2 टाइम्स km झाला. ठीक आहे, हा कायनेटिक फक्त इलेक्ट्रॉनचाच नाही, हा कोणाचाही मोमेंटमचा फॉर्म्युला झाला त्यात. बरोबर, √2 टाइम्स km. बरं, आता वेवलेंथ ॲसोसिएटेड विथ एनी पार्टिकल काय? अकॉर्डिंग टू डी ब्रॉयज हायपोथेसिस h/p
पी आहे. तर एच अपॉन पी याचा अर्थ काय? दिस कॅन बी रिटन एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स के एम. के म्हणजे कायनेटिक एनर्जी त्या पार्टिकलची, एम म्हणजे मास. आणि इलेक्ट्रॉनसाठी हीच कायनेटिक एनर्जी आपण काय लिहू शकतो? ई इंटू व्ही. सो इट कॅन बी रिटन एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स ई इंटू व्ही इंटू एम. हा जो फॉर्म्युला आहे वेवलेंथचा, दिस इज फॉर एनी पार्टिकल. एनी पार्टिकल. आणि हा जो फॉर्म्युला तयार झाला आहे दॅट इज फॉर इलेक्ट्रॉन. ई इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, एम इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्ही इज द एक्सेलरेटिंग पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. आता आपल्याला ह्याचे व्हॅल्यूज माहिती आहेत. एचचा व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आता आपण परत व्हॅल्यूज टाकून शॉर्टकट फॉर्म्युला बनवू ना. का आता ई कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे. तर लॅम्डा कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ ओनली पोटेन्शियल, एक्सेलरेटिंग पोटेन्शियल. तर आपल्याला काय माहिती की एचची व्हॅल्यू किती? 6.626 इंटू 10⁻³ -34 जूल सेकंड आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन कितीवर आहे? 9.1 इंटू 10⁻³ -31 kg आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे 1.6 इंटू 10⁻³ -19 कुलम. हे समजा आपण सगळे व्हॅल्यूज ह्याच्यात जर टाकले, ओके, तर आपल्याला वेवलेंथचा शॉर्टकट फॉर्म्युला तयार होतोय. इट कम्स आउट टू बी इक्वल टू 1.227 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही. दिस विल कम इन नॅनोमीटर्स. हां, म्हणजे इट कम्स आउट टू बी 1.227 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू 10⁻⁹ मीटर्स. म्हणून मी त्याला काय लिहिले? डायरेक्टली नॅनोमीटर लिहिले. आता व्ही काय? व्ही इज द एक्सेलरेटिंग पोटेन्शियल इन वोल्ट्स. ओके. आणखी एक फॉर्म्युला तयार होतोय. जर आपण 1.227ला रूटच्या आतमध्ये घेतलं आणि अँगस्ट्रॉममध्ये गोष्टी कन्वर्ट केल्या तर आपल्याला मिळेल वेवलेंथ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 150 डिवायडेड बाय व्ही अँगस्ट्रॉम. ओके. परत हा जो व्ही आहे तो कशात पाहिजे? आपल्याला वोल्ट्समध्ये पाहिजे. ठीक आहे. आता जर आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन माहिती असेल इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन वोल्ट, तर व्हीच्या ठिकाणी आपण हे सुद्धा करू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ 150 अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. बट ही कायनेटिक एनर्जी कशात पाहिजे? इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये पाहिजे. तर परत तुमचा आन्सर कशात येईल? अँगस्ट्रॉममध्ये येईल. तर सगळे ह्याच्या रिलेटेड कन्सेप्ट्स आपण डिस्कस केले आहेत, फॉर्म्युलाज आपण डिस्कस केले आहेत. कन्सेप्ट समजून घेतले असतील तुम्ही सगळ्यांनी. फॉर्म्युला सगळे लक्षात ठेवा. कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स पण येतात. जर थेरी व्यवस्थित कळली असेल तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन 2-3 सेकंदात तुमचे सुटतील. फॉर्म्युलाज पार्ट असतील नीट वापरले तुम्ही तर काही सेकंदात किंवा काही मिनिटात न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह होतील. ठीक आहे.